वेळ, परिस्थिती आणि बाजार कितीही बदलले, ग्राहकांच्या गरजांचा सखोल अभ्यास, पारदर्शकता आणि प्रत्येक निर्णयामध्ये काटेकोर जबाबदारी हे त्यांच्या कामाचे मुख्य घटक आहेत. आजच्या या कार्यक्रमातून त्यांनी समाजाप्रती असलेली त्यांची सामाजिक बांधिलकीही व्यक्त केली आहे. आर्थिक वाढ जशी महत्त्वाची आहे, तशीच राष्ट्रीय जागरूकता आणि ऐतिहासिक घटनांमधून योग्य तो धडा घेणं आर्थिक वाढ जशी महत्त्वाची आहे, तशीच राष्ट्रीय जागरूकता आणि ऐतिहासिक घटनांमधून योग्य तो धडा घेणं हेही तितकंच आवश्यक आहे. याची जाणीव वेल्थ रेस्टॉरंट सारख्या कंपनीला आहे आणि त्याच भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या आधीही सावरकर या चित्रपटाचे खेळ तसेच ऑपरेशन सिंदूरवरची व्याख्यानं असे अनेक देशहितवादी कार्यक्रम आयोजित करून त्यांनी जनजागृतीचं काम केलेलं आहे. मी किरण देवधर, मंजिरी देवधर, शाल्मली देवधर, शर्वरी देवधर आणि सुनीला सामंत ह्या मॅनेजमेंट टीमला मंचावर आमंत्रित करते. इतक्या संवेदनशील आणि अत्यावश्यक संकल्पनेला व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल इथे उपस्थित असलेल्या आम्हा सर्वांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार. थँक्यू टीम वेल्थ रेस्टॉरंट. 26 नोव्हेंबर 2008 मुंबईच्या हृदयावर कोरली गेलेली एक जखम जी आजही भळभळते. त्या रात्री केवळ गोळ्यांचा वर्षाव झाला नाही, तर असंख्य घरांची स्वप्न, हसू, आनंद क्षणात उद्ध्वस्त झाले. निर्दोष लोकांचा जीव गेला, शेकडो जखमी झाले आणि भारताने आपल्या अनेक शूरवीरांना गमावले. ही घटना फक्त इतिहासातला एक अध्याय नाही, ही आहे वेदनेची, धैर्याची आणि एकतेची कहाणी. मुंबईच्या रस्त्यांवरील त्या किंकाळ्या अजूनही आपल्याला आठवतात, पण त्याबरोबरच आठवतं ते NSG कमांडोंचं धैर्य, मुंबई पोलिसांची न झुकणारी जिद्द आणि सामान्य नागरिकांनी दाखवलेली अद्भुत मानवी संवेदना. आज आपण इथे जमलो त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्या शूरवीरांचं स्मरण करण्यासाठी आणि या अमानुष घटनेतून आपण काय शिकलो, काय विसरायचं नाही आणि पुढील पिढ्यांना काय सांगायचं याचा गंभीर विचार करण्यासाठी. आपण आपल्या जागेवर 1 मिनिट शांतपणे बसून या सर्वांना आदरांजली वाहूया. आता मी मंचावर आमंत्रित करते सेवानिवृत्त ब्रिगेडियर श्री दिलीप गणेश पटवर्धन यांचं. त्यांचं स्वागत करतायत किरण देवधर. वर्ष
अविरत निष्ठेने आणि अपार शौर्याने सेवा बजावलेले ब्रिगेडियर दिलीप पटवर्धन हे भारतीय लष्करातील एक प्रतिष्ठित भारतीय सैन्य दलात तब्बल 33 वर्ष अविरत निष्ठेने आणि अपार शौर्याने सेवा बजावलेले ब्रिगेडियर दिलीप पटवर्धन हे भारतीय लष्करातील एक प्रतिष्ठित आणि आदरणीय अधिकारी म्हणून ओळखले जातात। देशाच्या सुरक्षेसाठी कठीण भूभाग असो, आव्हानात्मक मोहिमा असो किंवा नेतृत्वाची कसोटी पाहणारे प्रसंग असो, ब्रिगेडियर पटवर्धन यांनी प्रत्येक जबाबदारी अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने पार पाडली। आपल्या सेवा काळात त्यांनी अनेक सैनिकांना मार्गदर्शन केले, लष्करी मूल्यांचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला आणि उत्कृष्ट नेतृत्वाची परंपरा रुजवली। आज ते सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांच्या कार्याची छाप आणि सेवेचा वारसा अद्यापही प्रेरणादायी आहे। सर्वप्रथम किरणचे आणि टीमचे अत्यंत आभार की हा कार्यक्रम त्यांनी ते ठेवला, जेव्हा उपस्थित होता आलं आणि उपस्थित राहता आलं एवढंच नाही तर त्यांनी मला विशेष आमंत्रिताचा दर्जा दिला। थँक्यू व्हेरी मच। माय ओनली क्लेम टू फेम इज मी किरणचा वर्गमित्र आहे आणि आम्ही आठवीत एका भागावर होताची। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। देशासाठी झटणाऱ्या या समर्पित योद्ध्याला आम्ही मनापासून सलाम करतो आणि त्यांना विनंती करतो की भारताच्या ह्या एका सुपुत्राने दुसऱ्या सुपुत्राचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करावा। मी आमंत्रित करते रमेश महाले सर। सव्वीस अकराच्या जखमा आजही आपल्या मनात ताज्या आहेत। 26/11च्या जखमा आजही आपल्या मनात ताज्या आहेत आणि प्रत्यक्ष त्यावेळी तर संपूर्ण अंधार होता। या सगळ्या घटनांचा अचूक तपास करणे ही एक अत्यंत कठीण गोष्ट होती। मात्र या काळोखातही न्यायाची ज्योत विझू न देणारे एक शांत, निर्विकार पण अत्यंत धैर्यवान व्यक्तिमत्व म्हणजे मुख्य तपास अधिकारी श्री रमेश महाले सर। अखंड दडपण, असंख्य धागेदोरे आणि संपूर्ण जगाच्या नजरा आपल्यावर असताना त्यांनी संतुलन ढळू दिलं नाही। सत्याचा प्रत्येक धागा जोडत, पुराव्यांचा प्रत्येक तुकडा जपून पुढे नेत त्यांनी फक्त एक तपास केला नाही तर पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आणून आपल्या देशाची मान उंचावली। 26/11च्या कहाणीमध्ये अनेक नायक आहेत पण त्यापैकी एक अढळ निशब्द नायक म्हणजे रमेश महाले। त्यांच्या समर्पणाला आणि देशनिष्ठेला आमचा मनापासून सलाम। पुन्हा एकदा हा टाळ्यांचा गजर पटवर्धन सर तुमच्यासाठी, महाले सर तुमच्यासाठी। पटवर्धन सरांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं। आपण सर्वजण ज्या भाषणाची उत्सुकतेने वाट पाहतोय त्यासाठी अधिक वेळ न दवडता मी सगळी सूत्र महाले सरांच्या हाती सोपवते। त्यानंतर या विषयाच्या अनुषंगाने प्रश्नोत्तर होतील। महाले सर। सर्वसाधारणपणे हा 26/11चा जो व्याख्यान आहे ते सर्वसाधारणपणे कमीत कमी 3 तासाचं असतं, पण आज मला आयोजकांनी सांगितलं की आपल्याला 1 ते सव्वा तासात संपवायचं आहे। मग मी माझ्याकडे जे 3 तासाचं लेक्चर आहे ते मी मॅडमकडे दिलं
म्हटलं ह्याच्यातले जे चॅप्टर घ्यायचे ते तुम्ही सांगा. तर त्यांनी काही चॅप्टर दिले, तेवढ्याच चॅप्टर बद्दल मी बोलेन. नेक्स्ट. सगळेच म्हणतात कसाबला फाशी देणे हे सोपं, म्हणजे एकदम सोपं होतं. काही अंशी मी ह्या मताशी सहमत आहे. कारण एकतर माझ्याकडे 2100 साक्षीदार, 2100 साक्षीदार होते. परंतु त्याच वेळा माझ्या डोक्यात दुसरा एक विचार आहे. सुप्रीम कोर्टाने अनेक निकालात असं म्हटलेलं आहे की साक्षीदार खोटं बोलू शकतात, आणि हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने काढला देखील होता. परंतु टेक्निकल पुरावा जो आहे तो केव्हा खोटं बोलू शकत नाही. त्यामुळे कर्मधर्म संयोगाने 2100 साक्षीदारांबरोबर टेक्निकल पुरावा देखील जबरदस्त होता की ज्याच्यामुळे त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षाच होऊ शकत नव्हती. आता ह्या तपासात आपण काय साध्य केलं, तपासी अधिकाऱ्याने, तपासी पथकाने काय साध्य केलं हे प्रथम आपण पाहूया. सव्वीस 11/2008 अगोदर आणि त्यानंतर देखील अनेक हल्ले पाकिस्तान पुरस्कृत भारतावर झाले. परंतु पाकिस्तानने केव्हाही मान्य केलं नाही की ह्या हल्ल्याचा कट आमच्या जमिनीवर झाला किंवा ह्या हल्ल्यात, या कटात आमचे नागरिक आहेत, हे केव्हाच त्यांनी मान्य नाही केलं. ही पहिली केस होती की पाकिस्तानला नाईलाजाने मान्य करावं लागलं. आणि आपण बघितलंच असेल त्यावेळेला टीव्हीवरती की आमचे 8 डोसियार त्यांच्याकडे गेल्यानंतर 8व्या डोसियारच्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की मुंबई पोलिसांकडे भक्कम आणि भरपूर पुरावा आहे. त्यामुळे 8व्या डोसियार नंतर, म्हणजे जवळजवळ 2 महिन्यानंतर त्यांनी मान्य केलं की ह्या हल्ल्याचा कट हा आमच्या जमिनीवर शिजला गेला. ही पहिली केस आहे. दुसरं, ह्यापूर्वी 26/11च्या अगोदर, 26/11/2008च्या अगोदर जगभरात, मी मुंबई किंवा भारत म्हणत नाही, जगभरात अनेक फिदाईन अटॅक झाले. परंतु केव्हाही फिदाईन अटॅकर पकडला गेला नाही. त्याचं जास्तीत जास्त आपण श्रेय हे तुकाराम ओंबळे म्हणून आमचे ASI होते त्यांना द्यायला पाहिजे. त्याच्याबरोबर 13 लोक होती, 14वा तुकाराम ओंबळे होता. 13 जण होती, त्यांना पण आपल्याला श्रेय द्यावंच लागेल, ह्याबद्दल वाद नाही. कसाबच्या म्हणण्याप्रमाणे आणि आम्ही जो पुरावा गोळा केला त्याच्या अनुसार फिदाईन अटॅकर म्हणजे काय, जसं बाकीच्या फिदाईन अटॅकरना सांगितलं जाते तसं ह्याला देखील सांगितलं होतं की जास्तीत जास्त लोकांना मारा आणि ज्या वेळेला तुम्ही ब्लॉक व्हाल त्यावेळेला तुम्ही स्वतः गोळी मारून घ्या. कसाबचं म्हणणं असं होतं की तो जो कॉन्स्टेबल होता त्याला काय फरक कळत नाही ASI कोण आणि हवालदार कोण आणि कॉन्स्टेबल कोण. त्याचं म्हणणं असं होतं की तो जो अंमलदार माझ्या अंगावर पडला त्याला मी ढकलायचे बरेच प्रयत्न केले, मला ढकलता आलं नाही. मग शेवटी मी माझा अंगठा त्या ट्रिगर गार्ड मध्ये घातला आणि 5 गोळ्या मारल्या. त्याला किती गोळ्या मारल्या माहित नाही, त्याला बर्स्ट फायर म्हणतात. म्हणजे एक वेळा तुम्ही ते ट्रिगर दाबलं तर फटाफट गोळ्या बाहेर येतात. अशा 5 गोळ्या उडाल्या. 5ची एंट्री इकडनं होती आणि 4 गोळ्या इकडनं बाहेर पडल्या. एक गोळी कुठे लागली तर त्याच्या हाडाला लागून ह्या खिशात त्याचं 5 रुपयाचं कॉइन होतं ते इंग्रजी C आकाराचं झालं. म्हणजे त्याचा जो फोर्स आहे AK-47चा तो इफेक्टिव्ह रेंज हा 200 मीटरचा आहे. म्हणजे 200 मीटरला उभं राहून जर हिट केलं तर तो इफेक्टिव्ह रेंज तो मरू शकतो.
आणि त्याचं म्हणणं होतं मी गोळी मारल्यानंतर मला वाटलं होतं की हा बाजूला होईल, मग मी उभा राहून हे जे बाकीचे 14 लोक होते त्यांनी मोजले नव्हते, आपण सांगतोय बाकीचे जे 13 लोक होते त्यांना मी मारणार होतो, परंतु म्हणे मारल्यानंतर त्याचं वजन एवढं वाढलं की मला हलताच येत नव्हतं. मी लहानपणी असताना माझ्या आजोबांकडनं मी शिकलो होतो, माहिती मला मिळाली होती की मेलेल्या माणसाला 1.5 मन वजन जास्त, आणि त्याचाच अनुभव मला त्या कसाबने सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आला. आमच्या भारताची न्याय व्यवस्था अशी आहे, तुमच्याकडे वकील नाही आहे म्हणजे कॅपिटल पनिशमेंट म्हणजे ज्या गुन्ह्याला फाशीची शिक्षा आहे अशा गुन्ह्यांना जर तुमच्याकडे वकील नसेल तर शासनातर्फे वकील देतात. अशा प्रकारे ट्रायल कोर्ट म्हणजे सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट या तिन्ही कोर्टात त्याला उत्तमातील उत्तम वकील प्रत्येकी 2 हे त्याला दिले होते. आम्ही जगाला दाखवून दिलं की आमच्याकडे अंधेर नगरी नाही आहे, त्याच्याकडे वकील नसेल तर आम्ही त्यांना वकील देखील देतो, आणि ते सुद्धा चांगल्यातले चांगले. जर तुम्ही क्रॉस एक्झामिनेशन किंवा हायकोर्टात आर्ग्युमेंट किंवा सुप्रीम कोर्टात आर्ग्युमेंट जर वाचली त्या जजमेंटमध्ये तर आपल्याला लक्षात येईल की खरोखरच चांगले नावाजलेले वकील आहेत. आपल्याला नावं पण कळतील त्या ह्याच्यावरनं. ह्या तिन्ही कोर्टातून जरी त्याच्या विरुद्ध निकाल लागला तरी त्याला शेवटची संधी असते, ती म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे दयेची याचना करणे, आणि तेही त्यांनी केलं आणि तिकडेही त्याचा पराभव झाला. आणि 21 नोव्हेंबर 2012 रोजी त्याला येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. इकडे आर्थर रोडला होता, आर्थर रोडला फाशीची व्यवस्था नाही म्हणून त्याला पुण्याला नेण्यात आलं होतं. 26/11 अगोदर अनेक हल्ले झाले, मी मगाशीच आपल्याला म्हटलं, परंतु त्या कोणत्याही हल्ल्यात इन्क्लुडिंग आपला इंदिरा गांधींचा खून खटला, राजीव गांधीचा खून खटला, ह्याच्यात केव्हाही भारताविरुद्ध युद्ध पुकारणे ह्या अपराध खालच्या कोर्टात म्हणजे ट्रायल कोर्टात आणि हायकोर्टात जरी सिद्ध झाला असला तरीही सर्वोच्च न्यायालयात केव्हाच सिद्ध झाला नव्हता. हा पहिला गुन्हा आहे की सर्वोच्च न्यायालयाने देखील भारताविरुद्ध युद्ध पुकारणे हा जो प्रॉसिक्युशनचा म्हणजे पोलिसांचं म्हणणं आहे ते ग्राह्य धरलं, आणि त्याला एकच शिक्षा आहे ती म्हणजे फाशी. आणि हा गुन्हा या कसाबला हा गुन्हा देखील हा अपराध देखील सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला आहे. हा हल्ला सगळ्यांनाच माहिती आहे की लष्कर-ए-तैयबा ह्या बंदी घातलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने केला असला, कारण आमचे पहिले चार्जशीट आहे ते तसंच म्हणते. तुम्ही म्हणाल तुमचा अभ्यास कमी झाला का? मित्रहो, आमचा अभ्यास कमी झालेला नाही, किंबहुना त्यावेळेस देखील कमी नव्हता, परंतु आपल्या न्यायाचं ब्रीदवाक्य काय? सर्वसाधारणपणे सामान्य नागरिक काय म्हणतो की लाख सुटले तरी चालतील पण एक निरपराध मेला नाही पाहिजे, एका निरपराधाला शिक्षा झाली नाही पाहिजे, हे सर्वसामान्यांचं म्हणणं आहे. पण आम्ही पोलीस ऑफिसर काय समजतो, जे कायद्यात आहे, जे आमच्या न्याय व्यवस्थेत लिहिलेलं आहे, prosecution should prove their case beyond reasonable doubt and accused should prove the preponderance of probabilities. आपल्याला एक लहानसं उदाहरण देतो म्हणजे ह्या ब्रीदवाक्याचा अर्थ आपल्याला कळेल. आपल्या सगळ्यांना माहित असेल फिल्म स्टार काय त्याचं नाव, सलमान खान. सलमान खानचं आपल्याला माहित असेल की सलमान खानने दारूच्या नशेत गाडी ठोकली आणि एक माणूस
ठार झाला एक मजूर. त्याचा डिफेन्स काय होता? गाडी माझी होती, बरोबर आहे, मी चालवत नव्हतो, परंतु टाइम बिंग मी मान्य करतो की बाबा मी चालवत होतो, परंतु मी चालवत नव्हतो. एक साक्षीदार होता, स्टार विटनेस पोलिसांचा, ज्यांनी ही घटना बघितली होती. त्याला प्रश्न विचारले गेले क्रॉसमध्ये, उलट तपासणीमध्ये, ऍक्सिडेंट झाला बघितलंस? हो. सलमान खानची गाडी होती, बरोबर? हो साहेब, बरोबर आहे. ती गाडी ठोकल्यानंतर तो जो जखमी होता, जो मेल्यानंतर, तो काय करत होता? तो बोला झोपला होता. ठोकल्यानंतर तो ओरडत होता, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. पुढे म्हटलं क्रेन आली, ही सलमान खानची गाडी उचलली गेली. हे खरं आहे का? त्यांनी सांगितलं हो साहेब, खरं आहे. त्यानंतर म्हटलं त्या क्रेन मधनं अचानक गाडी सुटली आणि पुन्हा त्या माणसाच्या अंगावर पडली. हे खरं आहे का? त्या साक्षीदाराने हो म्हटलं आणि खरी गोष्ट आहे. पडल्यानंतर त्यानंतर जो जखमी होता त्याची काय परिस्थिती होती? तो मला बोलत नव्हता. जर आपण असं धरलं, गृहीत धरलं की त्यामुळे तो मेला, ती गाडी पुन्हा पडल्यामुळे, त्यांनी हो म्हटलं. सलमान खानच्या वकिलाने काय प्रूव्ह केलं की माझ्या गाडीच्या अपघातामुळे तो मेलेला नाही, मेला आहे ती गाडी जी उचलली गेली ती पुन्हा पडली म्हणून तो मेला, म्हणजे प्रिपोर्डन्स ऑफ प्रोबॅबिलिटी. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रॉसिक्युशनला प्रूव्ह करावी लागते की असं झालेलं आहे. तुम्ही म्हणाल की कसाबला काय 2100 लोकांनी बघितलं असं तुम्हीच मान्य करताय. मी तुम्हाला थोडस मागे घेऊन जातो. गुजरातला अक्षरधाम नावाचं एक मंदिर आहे, आपल्याला माहिती आहे. तिकडे अतिरेक्यांनी हल्ला केला, अतिरेकी मारले गेले, परंतु त्यांना आणणारे, त्यांना आश्रय देणारे, ह्या सगळ्यावरती गुजरात पोलिसांनी न्यायालयात खटला दाखल केला. सेशन कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा दिली, गुजरात हायकोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा दिली आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडून टाकले. मित्र, एक लक्षात ठेवा, जर का असं झालं असतं, कसाब सुटला असता, तर मला वाटते माझ्या राहत्या घरी काही पॉलिटिकल पार्टीने किंवा काही संस्थांनी हल्ला केला तसं, कारण झालेलं पण तसंच आहे. ॲडव्होकेट वाघमारे म्हणून एक महिला होत्या, त्यांना न्यायालयाने पहिलं अपॉइंट केलं होतं कसाबच्या बचावासाठी. ज्या दिवशी त्या ॲडव्होकेट अंजली वाघमारे मॅडमना नियुक्ती झाली, त्याच रात्री काही लोकांनी त्यांच्या घरावरती दगडफेक करून आत्ता तुम्ही वकीलपत्र मागे घ्या म्हणून त्यांना धमकावायला सुरुवात केली. त्यामुळे जर हा सुटला असता तर काय झालं असतं ह्याचा फक्त विचारच केलेला बरा असं मला वाटतं. आता हे मी जर सांगितलं की अतिरेकी हल्ल्याचा सामना करणे हे पोलिसांचं काम नाही, असं जर म्हटलं तर तुम्ही असं म्हणाल की महाले साहेब पोलीस खात्यात होते म्हणून ते म्हणतात आमचं काम नाही. परंतु मी त्याचं रिझनिंग दिल्यानंतर आपली निश्चित खात्री होईल की महाले साहेब जे म्हणतायत ते बरोबर आहे. कारण मला वाटते आज आपण मिनिटी आपलं काय मत आहे? कारण माझं नशिबाने असं आहे, मी जे काय 300-400 लेक्चर्स केले त्यातले एक 7-8 लेक्चरला निवृत्त मिलिटरीचे वरिष्ठ अधिकारी हजर होते. आज नेमकी हजर आहे. आता आपण त्यांचं एक मत हो की नाही एवढंच विचारून घेऊया. अतिरेकी हल्लाचा सामना करणे पोलिसांचं काम आहे का? माझ्या मते नाही. बस मला तेवढंच उत्तर पाहिजे. 51 स्पेशल ऍक्शन ग्रुप ब्लॅक कॅट कमांडोचं ते युनिट आहे. त्या ब्लॅक कॅट कमांडो युनिट मध्ये मी पण होतो आणि हा हल्ला जेव्हा झाला त्यावेळी अनफॉर्च्युनेटली मी नव्हतो. मी त्याच्या आधी त्या युनिटमधून बाहेर पडलो होतो. पण
मरहूम हवालदार गजेंद्र सिंग जे आहेत ते माझे एकेकाळी बडी होते. सो आय व्हेरी क्लोजली असोसिएटेड विथ द स्पेशल ऑप्स आणि मी यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की हा पोलिसांचा प्रायमरी चार्टर नाही, त्याच्याकरता स्पेशल फोर्सेस तयार आहेत. थँक्यू सर. मी समोर आहे म्हणून त्यांनी माझी बाजू घेतली असं अजिबात समजू नका. मी आता जे काय पुढे सांगणार आहे त्यानंतर तुमची निश्चित खात्री होईल की जे काय महाले बोलतायत ते खरं आहे. पहिली गोष्ट, आम्हाला ट्रेनिंगला म्हणजे आम्ही MPA नाशिक येथे 1 वर्षाची ट्रेनिंग घेतो फौजदार व्हायच्या अगोदर. त्या ट्रेनिंगच्या दरम्यान आम्हाला अतिरेक्यांशी सामना कसा करायचा ह्याचं अजिबात प्रशिक्षण देण्यात येत नाही. प्रशिक्षण काय देण्यात येतं? गुन्ह्याची नोंद करणे, कायदा काय म्हणतो, गुन्ह्याचा तपास करणे, चार्जशीट दाखल करणे, साक्षीदार न्यायालयात हजर करणे इत्यादी इत्यादी इत्यादी. प्लस मॉब कंट्रोलिंग कसं करायचं. एखादा मॉब आला तर कंट्रोल करायचं, हे मॉब नाही लक्षात ठेवा. त्यामुळे पहिला मुद्दा की हे आमचं काम नाही, याला एक पहिलं. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा, ज्या वेळेला हा हल्ला चालू होता त्यावेळेला मी सगळ्या हल्ल्याच्या साईटवरती जात होतो. जे जखमी होते, जे मृत होते, त्यांच्या नातेवाईकांना पहिली डेड बॉडी त्यांना मिळायला पाहिजे. कारण 93च्या तपासात देखील मी होतो. त्यावेळेला बरेच ॲलिगेशन्स पोलिसांवर झाले की आम्हाला डेड बॉडी मिळाली नाही, ताबडतोब नाही मिळाली. बेसिकली लोकांना कळत नाही किंवा पत्रकार काहीतरी माहिती चुकीची देतात. पोस्टमॉर्टम करायचं काम पोलिसांचं नाही, पोस्टमॉर्टम झाल्यानंतरच डेड बॉडी लोकांना देण्यात येते. परंतु या वेळेला कर्मधर्म संयोगाने एकतर हॉस्पिटल जास्त होते आणि प्रत्येक सेंटरला 6 टेबल म्हणजे ॲट ए टाइम 6 लोकांचं पोस्टमॉर्टम होत होतं. डॉक्टर्स देखील भरपूर उपलब्ध करून दिले होते शासनाने, म्हणून हे पटापट होत होतं आणि आम्ही पटापट लोकांना देत होतो डेड बॉडी. पुढे मी ह्या सगळ्या साईटवरती जात होतो. त्याशिवाय जे पाकिस्तान हँडलर ह्या ठिकाणच्या लोकांशी म्हणजे नरिमन हाऊस, ऑपेरा आणि ताज हॉटेल ह्या लोकांशी जे बोलत होते त्याचं टॅपिंग आमच्याकडे होत होतं. म्हणजे पुढची ॲक्शन काय आहे हे सुद्धा आम्ही बघत होतो. ह्या अशाच भेटीच्या दरम्यान मी ताज हॉटेलकडे पोचलो. हॉटेल ताजच्या ठिकाणी मला एक वरिष्ठ मिलिटरी अधिकाऱ्यांची भेट झाली. त्यांनी सांगितलं, तुम्ही महामूर्ख आहात, पोलीस महामूर्ख आहे. मला माहित होतं हे का म्हणतायत ते, तरी पण अधिक माहिती घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना प्रश्न विचारला, असं तुम्हाला का वाटते? ते बोलते, त्या अतिरेक्यांकडे काय अग्निशस्त्र आहे ते तुम्हाला माहित नाही आणि तुम्ही आपले रिव्हॉल्वर, त्याला त्यांच्या भाषेत तमंचा म्हणतात, तमंचा ज्याची रेंज 30 फूट आहे, इफेक्टिव्हली 30 फूट, आणि त्यांच्याकडे काय हत्यार आहे माहिती आहे का? मी जाणून बुजून म्हटलं नाही, मला माहिती नाही. कारण तोपर्यंत कसाब आमच्या ताब्यात होता आणि त्याच्याकडनं केलेलं AK-47 हस्तगत आणि खान, इस्माईल खान ह्याला जे मारलं होतं त्याच्याकडनं मिळालेली AK-47, ह्याच्यावरनं मला निश्चित खात्री होती की त्या सगळ्यांकडे AK-47 आहे. अर्थात कसाबने देखील कबूल केलं होतं. मी जाणून बुजून म्हटलं, कारण वेड्याचं सोंग पांघरून काहीतरी गोष्टी काढायच्या असतात, तसंच मी त्यांना सांगितलं, मुझे मालूम नहीं साहब उनके पास क्या है. त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे AK-47 आहे आणि तुम्ही तमंचा घेऊन चाललात, तुम्हाला दोघांची इफेक्टिव्ह रेंज माहिती नाही. म्हटलं, एक जर ब्रश फायर मारला तर तुम्ही सगळे मारणार आहात. ते म्हणतात, त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की हे माझं देखील काम नाही. मला तर अजून आश्चर्य वाटलं, कारण त्यांच्याकडे AK-56 आहे, MP5 आहे, हँड ग्रेनेड्स आहेत, सगळे बुलेट प्रूफ जॅकेट आहेत, तरी ते म्हणतात हे आमचं काम नाही. ते म्हणतात ज्याला आपल्या मरणाची भीती आहे त्यांच्याशी आम्ही लढतो. बरोबर आहे का सर? म्हणजे त्यांनी मला कुठं नाही सांगितलं ना.
ज्या समोरच्या व्यक्तीला मरणाची भीती आहे त्याच्याशी आम्ही लढतो. जो लपून जो मरायला घाबरत नाही त्याच्याशी आम्ही लढू शकत नाही. आणि NSGचे जे लोक आहेत ते आमच्यातलेच आहेत आणि ते स्पेशली ट्रेंड आहेत म्हणून ते त्यांचं काम आहे. मित्रहो, जर मिलिटरीकडचं काम नाही तर मग पोलिसांचं कसं असणार? तमंचावाल्यांकडे, असा माझा प्रश्न. पुढे NSG कमांडोंना अतिरेक्यांना संपवण्याला लागलेला कालावधी जवळजवळ 60 दिवस, म्हणजे 26 तारखेला रात्री 9:50 जो हल्ला चालू झाला तो 28-29 तारखेला दुपारी 4 वाजता संपला. कदाचित त्याच्या अगोदर संपला असेल, परंतु मिलिटरीच्या नियमानुसार, त्यांच्या नियमित याच्याप्रमाणे जोपर्यंत संपूर्ण ती बिल्डिंग ताजची असो किंवा नरिमन हाऊसची असो किंवा ऑबेरायची असो, ती संपूर्ण बिल्डिंग जोपर्यंत ते तपासून कोणी नाही असं डिक्लेअर करत नाही तोपर्यंत त्यांचं ऑपरेशन संपलं असं घोषित होत नाही. त्यामुळे 3 दिवस त्यांना लागले. अत्यंत आधुनिक प्रशिक्षण घेतलेले, सामान एकदम हसलेले, त्यांना जर 3 दिवस लागतील तर मग मित्रहो आम्हाला किती तास लागतील याचा फक्त विचारच करायचा. पुढे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे NSGचे कॅप्टन संदीप उन्नीकृष्णन आणि आता साहेबांनी नाव घेतलेलं कमांडो गजेंद्र सिंग उन्नीकृष्णन साहेब यांना ताज हॉटेलमध्ये वीरगती प्राप्त झाली आणि गजेंद्र सिंग कमांडोंना नरिमन हाऊस मध्ये वीरगती प्राप्त झाली. ते दोघे त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्या उपर कित्येक NSG कमांडो जखमी झाले, जे त्यांनी आम्हाला सांगितलं नाही, परंतु मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे, ते रेकॉर्डवर नाही. कित्येक जखमी झाले. अशा परिस्थितीत आम्ही जर गेलो असतो तर आमचं काय झालं असतं एवढाच विचार केलेला बरा. आमचे 18 लोक मारले गेले. अगोदर आम्हाला काय कळलं की गँगवॉर आहे म्हणून वेगात वीर दौडले साथ हे धावत गेले आणि 18 लोक मारले गेले. त्यांना जर एवढा उशीर लागला, त्यांचे जर एवढे लोक मारले गेले, त्यांचे जर एवढे लोक जखमी झाले तर आमचं काय असेल विचार. पुढचा जाण पोलिसांच्या कर्तव्याची वेळ आणि NSGच्या कमांडोंची कर्तव्याची वेळ. 26 तारखेला सकाळी 9:30 वाजता आम्ही आमच्या ऑफिसमध्ये आलो किंवा पोलीस स्टेशनचे अधिकारी सकाळी 8 वाजता कर्तव्यास रुजू झाले. आम्ही घरी केव्हा गेलो तर 1 तारखेला. तुम्ही म्हणाल की महाले साहेब काहीतरी कॉन्ट्रडिक्शन करताय. 26ला अपघात घडला, डेड बॉडीज बरे देत ते 29 तारखेपर्यंत बसले. मित्रहो, त्याच्यानंतर पंचनामा वगैरे करणे, काही महत्त्वाच्या वस्तू असतील ते ताब्यात घेणे, ह्या सगळे काम आम्हालाच पोलिसांनाच करावं लागलं. त्यामुळे आम्ही जे 26ला सकाळी आलोय तो 1 तारखेला आम्ही घरी गेलो रात्री. मित्रहो, आम्ही मशीन नाही आहोत ना, तुम्ही मशीन आहात ना आम्ही मशीन आहे. मशीनच फक्त 24 तास काम करू शकते. कुठेतरी आराम करायला पाहिजे असतो, पण आम्ही अविश्रांत मेहनत केली आणि जरी आम्ही झोपायला गेलो असतो तरी आम्हाला झोप निश्चितपणे आली नसती, एवढं निश्चित होतं. तर त्यांची कर्तव्याची वेळ मी जाणून बुजून सांगत नाही, मला माहिती आहे त्यांच्या कर्तव्याची वेळ काय होती. त्यांच्या कर्तव्याची वेळ आणि आमच्या कर्तव्याची वेळ याचा जमीन आसमानाचा फरक आहे. आणि थकलेला माणूस हा लढू शकत नाही. काम करतोय पण तू लढू शकत नाही एवढं निश्चित. आमचे वरिष्ठ काय झालं, चला, कोणी एखादा मागे आला असतं तर त्याला सस्पेंड करून टाकला असता, कारण तो पळून आला असं त्याचा अर्थ धरला असता. परंतु NSGचे कमांडो लढत होते. त्यांना ठराविक अत्यल्प हे होती. फक्त एवढंच सांगेन मी
की या तिन्ही ठिकाणी एकूण 750 कमांडो आणि वरिष्ठ अधिकारी NICचे आले होते. प्रत्येक ठिकाणी 250 होते. त्यांनी कशी ड्युटी केली असेल, खरोखर त्यांना मानावं लागेल की त्यांनी ती ड्युटी आपली विभागून घेतली, त्यांच्या वरिष्ठांनी विभागून दिली, म्हणून त्यांना मानावं लागेल. पुढे मगाशी मी आपल्याला म्हटलंच ना की त्यांच्याकडे असलेले AK-56, MP5, हँड ग्रेनेड्स, बुलेट प्रूफ जॅकेट, आमच्याकडे त्यावेळेला बुलेट प्रूफ जॅकेट अत्यल्प होतं. प्रत्येक पोलीस स्टेशनला 3 किंवा 5. AK-47 2 किंवा 3. त्याच्यात प्रशिक्षित किती होते राम जाणे. त्यामुळे हे आमचं काम नाही. हँड ग्रेनेड तर अजिबातच नव्हते. त्यामुळे मी म्हणतो हे आमचं काम नाही. आणि आता तुम्ही कदाचित माझ्या मताशी सहमत झाला असाल की ह्या सगळ्या कारणामुळे हे पोलिसांचं काम नाही, हे NICचंच काम आहे. जर मिलिटरी सांगते की आमचं काम नाही तर काय होईल? नेक्स्ट काय? नेक्स्ट आता मी मगाशी म्हटलं की आतापर्यंत एवढे हल्ले पाकिस्तान पुरस्कृत झाले, परंतु पाकिस्तानने केव्हाही मान्य केलं नाही की ह्याचा कट हा भारतात झाला, पाकिस्तानमध्ये शिकला गेला, किंवा याच्यात पाकिस्तानचे हे आहेत, पाकिस्तानचे नागरिक संबंधित आहेत, हे त्यांनी केव्हाच मान्य केलं. मग असं काय होतं ह्या केसमध्ये की त्यांना 8 डोसियर नंतर मान्य करावं लागलं? तेही आपण बघायला पाहिजे. काय पोलिसांना प्रत्येक वेळेला वेगवेगळं त्यांना भूमिका बजवावी लागते. म्हणजे केव्हा सफाई कामगाराची, केव्हा डॉक्टराची, केव्हा गरीबाची, केव्हा श्रीमंताची. इकडे आम्ही डॉक्टरांची भूमिका बजावली. केलं काय? डॉक्टर म्हणजे काय की काही झालं तर पहिले तो औषध देतो, औषधाने तो रिपेरिंग नाही झाला तर त्याला इंजेक्शन देतो, त्याच्यातही त्याचा आजार नाही झाला तर त्याला गॅसवर म्हणजे सलाईनवर चढवावं लागते, आणि तेही नाही झालं तर मग ICU मध्ये टाकतात. त्याच पद्धतीचा गेम आम्ही खेळलो या ठिकाणी. आतापर्यंत आमच्या काय चुका झाल्या होत्या, म्हणजे आमच्या देशाच्या काहीतरी प्रश्न आले की दे आणि देऊन टाक, आणि मग त्याची ते व्यवस्थित उत्तरं देणार. पण ह्या प्रकरणात आम्ही काय केलं, एक प्रश्न त्याचे 10 तुकडे केले. पहिला तुकडा पहिला विचारायचा, दुसऱ्या डोसियरला 90 तुकडा विचारायचा, तिसऱ्या डोसियरला 5वा, असे मधले विचारल्यानंतर ते कमिट करून बसले काही गोष्टी. आणि ज्या वेळेला 8वा डोसियर आम्ही पाठवला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्यांच्याकडे प्रश्नांची सरबत्ती होणार आहे आणि आपण पुरते फसलेलो आहोत. आणि 8व्या डोसियरला त्यांनी काय मान्य केलं, या गुन्ह्याचा कट, या हल्ल्याचा कट आमच्या धर्तीवर झाला, एवढंच त्यांनी मान्य केलं. कसाबलाही तो एक फूट सोल्जर आहे, त्याला एवढं माहिती नाही की ह्याच्यात कोणाचा हात आहे, आणि ते जे काय असेल हात, जी काय प्लॅनिंग असेल ती ह्याच्या समोर होणार पण नाही. परंतु डेव्हिड हेडलीला आम्ही माफीचा साक्षीदार केला. माफीचा साक्षीदार करणे स्वाभाविक होतं, कारण त्याला ऑलरेडी अमेरिकेने 35 वर्षाची शिक्षा ठोठावलेली आहे. त्यातले त्याचं वय आहे 53 त्यावेळेला, त्यामुळे आता तो काय जिवंत बाहेर येऊ शकणार नाही. उगाच इकडे केस चालवून त्याला हे शिक्षा देण्यापेक्षा, शिक्षा दिली असती तरी तो आपल्या ताब्यात मिळणार नव्हता, कारण त्यांचं प्ली बार्गेनिंग मध्ये ॲग्रीमेंट झाली होती शासनाची. त्याच्यात हे मी करेन आणि हे तुम्ही करा, ह्या दोन्ही शासनाने म्हणजे अमेरिका शासनाने आणि कसाबने मान्य केलं, डेव्हिड हेडलीने मान्य केलं. त्यामुळे तो कशाही परिस्थितीत आपल्या ताब्यात येणारच नव्हता. मग काय झालं हे तरी जाणून घेऊया म्हणून त्याला आपण माफीचा साक्षीदार म्हणून मंजुरी दिली. पहिलं त्याला आरोपी केलं, नंतर माफी दिली. माफीचा साक्षीदार त्यांनी सगळं, पाकिस्तानचा इत्तमभूत मेजर समीर हा इन्व्हॉल्ड होता. मेजर समीरने या 2500 राऊंड्स गोळ्या
AK-47 दिल्या होत्या. त्या ISIने काय काय केलं, ISIनी कशी मीटिंग झाली, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. पाकिस्तानला आम्ही सांगितलं, आता ह्यांनी सांगितलं ह्याला तुम्ही साक्षीदार करा. ते म्हणतात तो काही बडबडतोय त्यामुळे आम्ही त्याचं घेणार नाही. कारण त्यांनी जर त्याचा साक्ष घेतली तर कोर्टाला त्या जे 8 आरोपी त्यांनी पकडलेले आहेत त्यांना शिक्षा दिल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही हे पाकिस्तानला चांगलं माहिती आहे. म्हणून त्याला साक्षीदार म्हणून करायला तयार नाही. आता पाकिस्तान विरुद्ध काय पुरावा आहे हे आता आपण बघूया. पहिलं, कसाबने महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेला कबुली जबाब. आता एक लक्षात ठेवा मित्रांनो, सर्वसाधारणपणे आम्हाला असं वाटते त्यांनी मॅजिस्ट्रेट समोर कबुली जबाब दिला आहे म्हणजे संपलं, म्हणजे केस संपली. परंतु सुप्रीम कोर्टाच्या अनेक निकालात रायडर जो दिलेला आहे ते कोणी वाचत नाही, वाचलेला नसावा किंवा वाचला असेल तर लक्षात राहिला नसावा. कारण सुप्रीम कोर्ट म्हणते रिट्रॅक्टेड कन्फेशन कॅन बी यूज अगेन द अक्यूज एज वेल एज co-accused when the prosecution is giving supporting evidence on the each and every sentence of the confession. कारण ती तसंच झालं. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट समोर त्यांनी कबुली जबाब दिला. तो कबुली जबाब जर तुम्ही बघितला तर तुम्हाला असं दिसेल की असेच फिदाईन तयार व्हायला पाहिजे म्हणून मी हा कबुली जबाब देत आहे. काय त्याचं डोकं आहे बघा. म्हणून त्यांनी जे जे सांगितलं होतं त्याला आपण कोराबोरेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स कोर्टासमोर प्रोड्यूस केला. म्हणून तिन्ही कोर्टाने जरी त्यांनी रिट्रॅक्ट केलेला असला तरी तिन्ही कोर्टाने त्याचा कबुली जबाब ग्राह्य धरला. दुसरं, 52 साक्षीदार तपासले, सगळे कसाबकडे बोट दाखवत आहेत. कसाबच्या लक्षात आलं आता काय माझी ह्याच्यातून सुटका नाही, मी मरणारच आहे. 53वा साक्षीदार उभा राहिला. तसंच कसाब उभा राहिला. कोर्टात त्यांनी सांगितलं साहेब माझा गुन्हा मला मान्य आहे. कोर्टाने काय सांगितलं, मी तुझ्याशी बोलणार नाही, तुझा वकील बोलायला पाहिजे. वकील उभा राहिला. बरोबर 27 सेकंद ते एकमेकांशी बोलले आणि त्यांनी सांगितलं आरोपी माझा ऐकत नाही, त्याला कबुली द्यायची आहे, त्याला तुम्ही कबुली घेऊन द्या, मी काय करू शकत नाही. जज साहेबांनी कबुली जबाब नोंदवून घेतला. शेवटी तो कबुली जबाब ग्राह्य म्हणजे ऍडमिट करायचा की मान्य आहे की नाही मान्य आहे हे पब्लिक प्रॉसिक्युटर सांगणार. निकम साहेबांनी सांगितलं की मला हा कबुली जबाब मान्य नाही. त्याला कारण असं होतं जे काय केलंय ते त्या इस्माईल खान त्याच्या बरोबर जो मारला गेला त्यांनी केलंय असं सांगितलं. ते जर आम्ही मान्य केलं असतं तर ह्याला शिक्षा झाली असती पण फाशी झाली नसती. मग IC 814 सारखं आणि कधीतरी एखादं विमान पळवून नेलं असतं आणि कसाबला आपल्याला नाईलाज असतो त्यांना सोडून द्यावं लागलं. म्हणून काय सांगितलं की आम्हाला हा जबाब आम्हाला मान्य नाही आणि आम्हाला 53वा साक्षीदार तपासायला द्यावा आणि मग कोर्टाने 53वा साक्षीदार तपासायला द्यावा. अनेक वकील आणि अनेक पत्रकार त्या दिवशी बोंबाबोंब चालली होती की निकम साहेब हा प्रोलॉंग करतायत, ही ट्रायल प्रोलॉंग करतायत. त्यांनी कबूल केला, ताबडतोब कबुली घ्यायला पाहिजे होती, मान्य करायला पाहिजे होती. निकम साहेबांच्या विरुद्ध भरपूर काय काय बोलायला लागले. पण त्या महामूर्ख पत्रकारांना माहीत नव्हतं कायदा काय आहे, जजमेंट्स काय आहे. जजमेंट्स ही होती की त्यांनी उद्या कोर्टात जेव्हा सुप्रीम कोर्टात चाललं असतं, सुप्रीम कोर्टात 99% त्याला फासावरना त्याला लाईफ लावली असती. कारण त्याचं सेकंडरी त्यांनी हे घेतलं होतं. तेही तुम्ही जर बघितलं हे सगळं माझ्याकडे आहे. हे बघा त्याची कन्फेशन मॅजिस्ट्रेट समोर दिलेली, त्यांनी दिलेली प्ली. हे प्ली वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती शहाणा आहे तू. जर मला सांगितलं तू गुन्हा कर आणि तू बचाव घे, मला हा बचाव घेता आला नसता मित्रांनो. तेवढं त्याचं ज्ञान आहे. हे आपण जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 2,
हे तर आहेच. त्यांनी नाकाबूल केलं, पुढचं जर सोडून द्या, आम्ही त्याला कोराबरेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स पण दिला, तेही सोडून द्या. ह्या प्रत्येकाकडे नोकिया कंपनीचे मोबाईल फोन होते. आम्हाला 5 रिकवर करता आले. 5 त्या अतिरेक्यांनी मरता मरता त्या आगीत टाकून दिले, कारण ते चालले नाहीत म्हणून ते बंद झाले, ते आम्हाला मिळाले नाही. नोकिया कंपनीचे मोबाईल हे चायनामध्ये प्रोडक्शन होते. चायनाच्या डोंगा शहर आहे, त्या डोंगा शहरात ते प्रोड्यूस होते. आम्ही 166 CRPC मध्ये प्रोव्हिजन आहे, तुम्ही त्या देशाला जाऊन विचारू शकता, म्हणजे थ्रू कोर्ट विचारता. आम्ही विचारलं, हे 5 मोबाईलचे IMEI नंबर हे तुम्ही कोणाला दिले होते, विकले कोणाला होते? चायनाच्या त्या नोकिया कंपनीने आम्हाला कागदोपत्री पुरावा दिला. बिल ऑफ एंट्री, बिल ऑफ लँडिंग, एअरवे बिल, इनवॉइस, सगळं पेमेंट कसं आलं सगळं आम्हाला दिलं की हे 5 मोबाईल दोन ह्याच्यात वेगवेगळ्या वेळेला, एका ह्याच्यात 3 आणि एका ह्याच्यात 2, म्हणजे शेकडो पाठवले त्याच्यात हे 3 होते, शेकडो पाठवले त्याच्यात हे 2 होते. हे आम्ही पाकिस्तानचा डिस्ट्रीब्युटर सोयसो आहे त्याला विकले. हाही पुरावा आपण पाकिस्तानला दिला होता, म्हणून पाकिस्तानला मानावा लागेल. पुढे ज्या वेळेला हा हल्ला चालू होता त्यावेळेला मी आपल्याला सांगितलं, नरिमन ओबेरॉय आणि ताज येथील अतिरेकी हे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल VoIP ह्याच्यावरून ह्या यंत्रणेद्वारे संपर्क साधत होते. ह्यांच्याकडे मोबाईल होता, त्याच्याकडे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल ही सिस्टीम होती. ही सिस्टीम त्यांनी विकत घेतली होती अमेरिकेकडनं. सांगताना सांगितलं, माझं नाव खडक सिंग आहे, मी भारतीय नागरिक आहे, मला मोबाईल द्या, मला VIP कनेक्शन द्या. कंपनीने सांगितलं $250 भरा. यांनी $250 भरले. कुठून भरले? 2 महिन्यापूर्वी. कुठून भरले? पाकिस्तानमधनं त्याचा मूळ झाला. पुढे दिल्यानंतर 10 दिवस झाले कनेक्शन आले नाही, म्हणून ह्यांनी त्याला फोन केला पाकिस्तानच्या लोकांनी अमेरिकेला की आम्ही पैसे भरले आहेत तरी आम्हाला तुम्ही अजून पाठवलेलं नाही VIP कनेक्शन. त्यांनी सांगितलं आमच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधायचा नाही, जे काय आहे ते मेलवरती तुम्ही संपर्क साधा. पुढील 10 दिवसात 10 वेळा ह्यांनी नेटवरनं संपर्क साधला मेलवरून. त्यातले 2 ॲड्रेस कुठचे आहेत? पाकिस्तानच्या मिलिटरी कॅम्पचे, हेडक्वार्टर्सचे फोन आहेत. हेही आपल्याला अमेरिकेने सांगितलं. हे 10 लोक आहेत. $248 सेकंड हप्ता जेव्हा भरला तोही गेला पाकिस्तानमधूनच. मग हे तुमचं बळ नाही कसं म्हणता येईल त्यांना? हा मुद्दा होता. पुढे हे RDX बॉम्ब जे होते, हे नाही त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो. हल्ला चालू झाला 21:50 वाजता, मगाशी सांगितलं, आणि 00:26 वाजता 8 पत्रकार ऑफिसमध्ये, म्हणजे मीडियाच्या ऑफिसमध्ये एक मेसेज आला, आम्ही अतिरेकी असा हल्ला करीत आहोत, आम्ही कलकत्त्याचे डेक्कन मुजाहिदीनची लोक आहोत आणि इकडे मुसलमानावरती अन्याय होतो म्हणून हा आम्ही हल्ला केला. हे 8 पत्रकारांना आलं मेल, सगळे आपले गप्प बसून राहिले. आमचे एक अधिकारी, आपल्याला माहित असेल की नरिमन ओबेरॉयचे लोक जे बोलतायत त्याचं ते इंडिया TV विषयी बोलले, त्यासाठी आमचे एक अधिकारी तिकडे गेले त्याचा पुरावा घेण्यासाठी. त्यावेळेला एक पत्रकार चुकून बोलला की आम्हाला मेल आला होता. मग त्याचा हेडर फुटर काढून आम्ही अमेरिकेला विचारलं की हा मेल कुठून कुठे गेलाय हे आम्हाला सांगा. अमेरिकेने सांगितलं हा मेल पाकिस्तान व्हाया रशिया हा भारतात इकडे आला. हा एकच मेल नाही, 8 मेल आले. अशा प्रकारचे ॲट ए टाइम 8 मेल आले. परंतु एकाही पत्रकाराने
पोलिसांना सांगितलं नाही की असा मेसेज आला. त्यांना फक्त सांगितलं असतं, आमचा तपास चालू झाला असता आणि आम्हाला कळलं असतं. नो डाऊट त्या पाकिस्तानला ह्या वेळेला गळ्यात आम्हाला त्याच्या गळ्यात माळ घालायचीच होती, म्हणजे शेवटची जी अंत्ययात्रेला जाते ती माळ घालायचीच होती. म्हणून त्या इंडिया TV वाल्याने सांगितलं. त्यानंतर हे 8 लोक बोलायला लागले. एनिवे, पुढचा मुद्दा, हे RDX 10 बॉम्ब त्यांनी आणले होते. त्यातले 3 बॉम्ब आपल्याला जिवंत मिळाले, कारण ते 9 व्होल्टची बॅटरी आहे, म्हणजे सेल ते बरोबर बसले नाहीत, किंचित असं बसलं म्हणून ते सर्किट पूर्ण नाही झालं आणि 3 जिवंत बॉम्ब आम्हाला मिळाले. त्या कुबेर बोटीत काही रबरी स्पंजचे तुकडे, गुलाबी रंगाचे फोमचे तुकडे मिळाले. कसाबच्या एका बॅगेत गुलाबी रंगाचे फोमचे तुकडे मिळाले. तुम्ही म्हणाल कसाबच वापरत असा, तसं CCTV आहे. प्लस मी काही वेळ जर एखादी बॅग घेतली, म्हणजे हा एक असं धरलं आणि ठेवलं तर माझा DNA ह्याच्यावरती मिळणार. तसेच त्या बॅगेवरती DNA कसाबचा मिळाला, म्हणून मी म्हणतो कसाबची बॅग. त्याच्यात काही गुलाबी रंगाचे फोमचे तुकडे मिळाले आणि ते 3ही जिवंत बॉम्ब मिळाले. ते पॅकिंग धक्का लागू नये म्हणून त्यालाही गुलाबी रंगाचे फोमचे तुकडे होते. हे सगळे गुलाबी रंगाचे फोमचे तुकडे मी न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठवले होते. कशाला? कसाब नरिमनावला गेला नव्हता, कसाब ताजला गेला नव्हता, पण तिकडे मिळालेले फोमचे तुकडे म्हणजे ह्याचा संबंध त्याच्याशी आहे हे दाखवण्यासाठी मी 5ही ठिकाणी मिळालेले बॉम्बचे तुकडे, आपल्या फोमचे तुकडे पाठवले. त्यावेळेला कसाब नेमकं नशीब आमचं, FBI लोक आमच्या बरोबर होते. ते हाताची घडी तोंडावर मुटकान, त्यांच्याकडे एव्हिडन्स वेगळा असतो, आमच्याकडे एव्हिडन्स वेगळा आहे. त्यांच्याकडे पोलिसांना दिलेला जबाब ग्राह्य आहे, आमच्याकडे ग्राह्य नाही. त्यांच्याकडे एव्हिडन्स लीड करायची पद्धत वेगळी आहे, आपल्याकडे लीड करायची पद्धत वेगळी आहे. ते बघत होते, हाताची घडी तोंडावर बोट, काय चाललंय. तेवढ्यात कसाब पडला. बोले ये 3 कलर के फोम के टुकड़े मेरे ये ट्रेनिंग सेंटर में मैं देखे थे. आम्ही ताबडतोब त्यांना म्हटलं, बघा हा काय म्हणतोय तू. कारण त्याच्यातले 2 ऑफिसर गुजराती ऑफिसर होते, त्यांना हिंदी येत होतं, FBI लोक. त्यांनी ताबडतोब फोन उचलला. जसे इकडे आले होते बघायला, तसे पाकिस्तानमध्ये देखील FBI लोक गेले होते. म्हणजे अटॅक संपला आणि अमेरिकेचे लोक आले. ते कसे आले ते नंतर आपल्याला सांगेल. ह्यांनी त्या पाकिस्तानला असलेल्या FBI लोकांना फोन करून सांगितलं, ह्या ट्रेनिंग सेंटरला जा, तिकडे फोनचे तुकडे मिळतात का बघा. FBI लोकांनी पाकिस्तानच्या FI म्हणजे फेडरल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी यांना सांगितलं आणि त्या जागेवर घेऊन गेले. फोमचे तुकडे मिळाले. त्यांनी नाही, फक्त फोमचे तुकडे मिळून फायदा नाही साहेब. फोमचे तुकडे कसेही असू शकतात, परंतु त्याच्यात असलेले बबल, त्याची जाडी, त्याचा रंग आणि जाळल्यानंतर त्याची फ्लेम कशी येते, हे 4 मुद्द्यावरती आपल्या FSLने ऑलरेडी रिपोर्ट दिला होता. आणि कर्मधर्म संयोगाने पाकिस्तानच्या FSLने पण तोच रिपोर्ट दिला. 100% हा रिपोर्ट जुळणार आहे समजा. आणि त्याचे एकाच फॅक्टरीत हे तयार झालेले आहे ह्याचा अहवाल आपल्याला दिला. तो रिपोर्ट आल्यानंतर त्याची संगड घेतली 100%. मित्रांनो, जर त्यांचा संबंध नसला असता तर ते फोमचे तुकडे त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये कसे मिळाले असते, हा माझ्या समोर प्रश्न आहे. पुढे ह्या प्रत्येक जोडीकडे एक GPS होता. त्यातले 2 GPS हे ह्या सगळ्या गडबडीत ते तुटले वरे होते. गडबडीत म्हणजे फायरिंग होताना तुटले. 3 GPS मिळाले. 3 GPS मध्ये असलेला डेटा हा देखील आम्हाला फार उपयोगाला पडला. एक डेटा असा होता की कराची ते मुंबईच्या परेडच्या बधवार पार्कच्या पासून 5 नॉटिकल मैलावर पर्यंत त्याचा दिसत होता. आणि तिकडेच आम्हाला त्या बोटीत एका रबरी बोटीत ती GPS मिळाला होता. ते GPS आपण अमेरिकेत पाठवले. हे GPS काय आहे, ह्याला पण GPS आहे
हे पूर्ण जग आहे ते अक्षांश रेखांशावर आहे. सेम अक्षांश रेखांश जगात कुठेही मिळणार नाही. जसं फिंगरप्रिंट लोकांचे, दोन लोकांचे जुळत नाही, सारखे नसतात, तसंच आहे याचं. तुम्ही ज्या क्षणाला तुम्ही ह्या इकडे बसून तुम्ही जर ते बघितलं की मी रस्त्यावर बरोबर चालले आहे का, तर आतमध्ये एक डॉट येतो. ज्या अक्षांश रेखांशावर तुम्ही तपासलं त्याचा एक डॉट येतो. ते देखील शास्त्रज्ञ शोधून काढतात. अमेरिकेने त्याला अक्षांश रेखांश दिले की हा 50 वेळा कुठे तपासला गेला. कराची टू मुंबईच्या ह्याच्यापासून 5 नॉटिकल मैलावर. आता हे अक्षांश रेखांश काय आहे? आम्ही शिवडीला एक कॉलेज आहे, समुद्री प्रशिक्षण महाविद्यालय. त्या प्रिन्सिपलला बोलवलं. त्या प्रिन्सिपलने बघितलं, म्हणाला जगाचा नकाशा द्या मला. आम्ही त्यांना जगाचा नकाशा दिला. त्यांनी डॉट काढत घेतला अक्षांश रेखांशाप्रमाणे आणि त्याच्यावरनं सरळ एक ओळ आली की कराची तो इकडे. हे 3 दिवस लागणार कराची पासून. कसाबच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही 23 तारखेला बाहेर पडलो कराचीवरून आणि इकडे पोहोचायला आम्हाला 26 तारीख उजाडली. हे जर मला फॅब्रिकेट करायचं असेल, मी तर हा GPS 27 तारखेला सकाळी 9 वाजता ताब्यात घेतलाय. सॉरी, रात्री 9 वाजता. म्हणजे हे करण्यासाठी, फॅब्रिकेशन करण्यासाठी मला 3 दिवस प्रवास करावा लागणार आहे. म्हणजे हे फॅब्रिकेशन नाही, हे इकडचंच आहे, हे ओरिजिनल आहे. हे आम्ही पाकिस्तानला समजावून सांगितलं. पुढे 5 नॉटिकल मैलावर ते रबरी बोटीतून आले आणि त्याला यामा कंपनीचं इंजिन त्याला लागलं. यामा कंपनी जपानची आहे, सगळ्यांना माहिती आहे. आम्ही जपानला कळवलं की बाबा ह्या बोटीचा, ह्या इंजिनचा क्रमांक हा आहे, तुम्ही कोणाला विकलं बाबा हे इंजिन? त्यांनी सांगितलं हे इंजिन आम्ही पाकिस्तानच्या ह्या डीलरला विकलं. त्याचं सगळं 2 महिन्या अगोदर त्याचं सगळं असाच माल येत नाही मित्रांनो. त्याला इनवॉइसची कॉपी असते, बिल ऑफ एंट्री, बिल ऑफ लँडिंग, कस्टमच्या साठी सगळ्या गोष्टी असतात. एअरवे बिल, सी बिल, काहीतरी त्याला असते. सगळे डॉक्युमेंट पाठवले. मग जर हे पाकिस्तानचं बाळ आहे, हे आम्ही त्या पाकिस्तानला तुकड्या तुकड्यात विचारले. पुढे कुबेर बोट जी आली त्यात आपल्याला 165 वस्तू मिळाल्या. त्या 165 वस्तूमध्ये बहुतांशी वस्तूवरती मेड इन पाकिस्तान हा शब्द होता. मग काय हे आम्ही फॅब्रिकेशन केलं असं म्हणतो. आता सर्वसाधारणपणे आम्ही एखादं मच्छर मारतो आणि आमची लोक वाघ मारल्याची बोंबाबोंब करून मोकळे जातात. पण इकडे तसं केलेलं नाही. ह्या केसमध्ये काही गोष्टी जाणून बुजून लपवल्या आणि मीडियाला प्रत्येक वेळेला माझ्यासोबत कमीत कमी 15 ते 20 लोक होते. परंतु त्या 15 ते 20 पैकी एकही कॉन्स्टेबल देखील हे पत्रकार फोडू शकले नाही. याचं मला फार अभिमान वाटतं. आता कसाबची वैद्यकीय तपासणी करायची होती, फुल चेकअप. 2 दिवस त्याला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्यावेळेला आम्ही एक पत्र दिलं की ह्याचं नाव खरं मोहम्मद अजमल मोहम्मद आमिर कसाब आहे, परंतु सुरक्षिततेसाठी आम्ही ह्याचं नाव वेगळं ठेवलेलं आहे. एक पत्र दिलं आणि त्या वेगळ्या नावानेच तुम्ही पेपर्स तयार करा असं त्यांना सांगितलं. कोणालाही कळलं नाही किती फक्त 4 कॉन्स्टेबल पहाऱ्याला होते. तुम्ही बघितलं असेल कसाबला किती पहारा होता. ITBP जेलमध्ये ITBP आमचे रिझर्व्ह पोलीस वगैरे वगैरे, पोलीस स्टेशनचे पोलीस वगैरे होते. इव्हन तो आमच्या लॉकअपमध्ये असताना देखील SRP लॉस एंजेलिसमध्ये आराम खात्यातले पोलीस, क्राईम ब्रांचचे पोलीस, संपूर्ण छावणीचं स्वरूप आलं होतं क्राईम ब्रांचला. पण इकडे जर मी ही छावणी तिकडे घेऊन गेलो असतो तर पत्रकारांनी आपल्या पेपरमध्ये
सबसे तेज बातमी दिली असती आणि त्यांना कळलं असतं पाकिस्तान. कारण पाकिस्तान नुसतं हैराण झालं होतं की हा सगळंच ओळखतोय, सगळी गोष्ट सांगतोय, म्हणून ते नाराज होते, एकदम भडकले होते. याला कसा संपवायचा असा त्यांचा कदाचित विचार असेल. या हिशोबाने आम्ही कोणालाही न सांगता सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 4 लोकांना उभं केले, 4 कॉन्स्टेबल उभे केले, 4ही AK-47. कोणालाच माहित नाही. स्पेशल वॉर्डमध्ये ऍडमिट करून टाकले. एक वॉर्ड बॉय आला, त्यांनी बघितलं कसा पण फोटो आले होते. त्याला विचारलं त्याला नाम क्या. त्याला आम्ही सांगितलं होतं तुझं नाव कसं सांगायचं नाही, बघ हे नाव सांगायचं. त्यांनी सांगितलं माझं नाव मोहम्मद इस्माईल. बोले हे शिका बोल रहा है तू, तो कसा काय बोला. आता मी म्हटलं हा जर बाहेर गेला तर झालं हरी. मी म्हटलं नमस्कार साहेब, आजपासून तुम्ही 2 दिवस हे ऍडमिट आहे, तुम्ही पण इकडे बसा. आमचे शिपाई साहेब लपडं नको, त्यांची युनियन मजबूत आहे, आपल्यावर ॲलिगेशन करतील. मी काय ॲलिगेशन यायचे ते येऊ दे, मला एकच माहिती होतं आपण चांगल्यासाठी खोटं केलं. कारण आमच्या हा सूर्य हा जयेंद्र पण केलाय आमच्या देवाने. त्यामुळे मी जे काय करतोय खोटं ते चांगल्यासाठी करतोय. त्यामुळे काय व्हायचंय ते माझ्यावर होईल. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला 3ऱ्या दिवशी जेव्हा त्याला सोडलं त्या वॉचमनला, म्हणजे कसाब आम्ही आमच्या लॉकअपमध्ये घेऊन आलो. पुन्हा एकदा हातपाय पडल्यानंतर काय आपल्या खिशातले पैसे जात नाही किंवा अंग कुठे झिजत नाही. समजतो म्हटलं तुम्ही. नाही नाही साहेब म्हटलं सॉरी, मी त्याला विचारलं नाही पाहिजे. लवकर समजले. ही गोष्ट पत्रकारांना शेवटपर्यंत कळली नाही. 3 दिवसानंतर जेव्हा तो परत ह्याला आला, पत्रकार पण हुशार आहे, पण त्यांना हे माहित नाही आमचं पण डोकं आहे काहीतरी थोडंसं, ते काय खेचून गेलेलं नाही. आम्ही पण काय करायचो, संध्याकाळ झाली बुरखा घालून कसाबच्या उंचीचा एखादा माणूस त्या लॉकअप मधून आणायचा आणि आमच्या ऑफिसमध्ये आणायचा. म्हणजे जरी त्यांना कोणी सांगितलं इकडे कस्टडी नाहीये, तरी त्याचा जो चेहरा तर दाखवणारच नाही, बुरखा होताच. त्यामुळे त्यांना वाटत होतं की नाही कसाब इकडेच आहे. दुसरं का ओळख पलट घ्यायची असेल तर कायद्याच्या बंधनानुसार आम्हाला जेलमध्येच घ्यावी लागते. पोलीस कस्टडीत घेता येईल. जेलमध्ये नेलं, कोर्टात ओळख पलट घ्यायची परमिशन घेतली आणि पाठवलं त्याला जेलमध्ये. पत्रकारांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. माहिती आपल्याला मिळत नाही पण काहीतरी गडबड आहे. नुसते ते जेलच्या बाहेर उभे राहिले पण त्यांना माहित नाही पुन्हा तेच. आम्हाला वरून थोडीशी अक्कल दिलेली आहे. आम्ही काय केलं, आमच्या साक्षीदारांना पोलीस ड्रेस घालून आतमध्ये पाठवलं. कोणाला लक्ष देणार नाही की हा साक्षीदार आहे किंवा काय आहे. त्यांना वाटलं पोलीस आहे. आम्ही कोणच गेलो गेले आतमध्ये. ओळख परेड 3 दिवस, 3 दिवसाचे 2 हे झाले सेट. आज 3 दिवस, त्यानंतर 10 दिवसानंतर पुन्हा. त्यानंतर पण विटनेसेस भरपूर होते. त्यामुळे त्या कारागृहात ओळख परेड झाली, कोणालाही कळलं नाही. ओळख परेड झाल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी पत्रकार परिषद घेतली, सगळ्यांना सांगितलं की बाबा ओळख परेड झाली, त्यात 27 साक्षीदारांनी ह्या कसाबला ओळखलेला आहे, 2 वेळेला झाली, ते आपल्याला दाखवून दिली. आश्चर्य वाटेल. दुसरी गोष्ट, पुढचा मुद्दा, त्याचा कबुली जबाब नोंदवण्यासाठी त्याला न्यायालयात न्यावं लागते. न्यायालय घेते, आमचा काही संबंध नसतो, आम्ही तिकडे जात पण नाही. हा कबुली जबाब 3 दिवस चालला होता. एक पहिला पाठ आणि त्यानंतर 3 दिवस दुसरा पाठ, 4 दिवस टोटल. कुठे? आझाद मैदान पोलीस स्टेशन खाली वरती दुसऱ्या माळ्यावरती हे चालू आहे. मेट्रो एस्प्लेनेड कोर्ट तिकडे आहे. त्या कोर्टात हजारो लोक येतात, कारण 7-8 कोर्ट आहेत तिकडे. वकील येतात, आरोपी येतात, साक्षीदार येतात, पोलीस असतात, खाली पोलीस स्टेशन. पण 3 दिवस चालू आहे कबुली जबाब, कोणालाच नाही. त्यानंतर कबुली जबाब संपल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की कसाबने मॅजिस्ट्रेट समोर कबुली जबाब दिलेला आहे आणि त्यांनी सगळं गुन्हा आपला मान्य केलेला आहे. पुढचं जे हॉस्पिटल, इकडे तर अजून मजेशीर गोष्ट. जे हॉस्पिटलमध्ये 9 मृतदेह ठेवले होते, हे जे मारले गेलेले अतिरेकी आहेत,
सुमारे 1 ते 1.5 वर्षांनी ते डिस्पोजल केलं, कारण आम्ही बघत होतो की पाकिस्तान क्लेम करते, तेही काय हुशार ते आहेतच, वादच येत नाही. त्यांनी क्लेम केला नाही. शेवटी ठरलं की बाबा अज्ञात स्थळी त्यांना दफनविधी करायचा. त्याच्यानंतर 2 महिन्याचे, 3 महिन्याचे, 4 महिन्याचे, कारण मी मुद्दाम तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला कळता कामा नये. काही कालावधीनंतर एक तारांकित प्रश्न विधानसभेला आला की ह्या 9 लोकांना समुद्रात फेकून द्या, मासे त्यांचं मांस खातील. कोण म्हणतं आमदार की ह्यांना जाळून टाका, कारण त्यांच्या ह्याच्याप्रमाणे गाडायचं आहे, ह्यांना जाळून टाका, जाणून बुजून ह्यांना जाळून टाका. एक आमदार म्हणतात साहेब ह्याला हुतात्मा चौकांना हे डेड बॉडी टांगून ठेवा आणि लोकांना दाखवा आमच्यावर हल्ला केल्यानंतर काय परिस्थिती होते. त्यांना ह्या सगळ्यांना माहीतच नव्हतं की काही दिवसांच्या, काही महिन्यांच्या, दिवसांच्या अगोदर ह्या डेड बॉडींचं डिस्पोजल झालंय. माहीतच नव्हतं. आर पाटील जेव्हा साहेब गृहमंत्री होते, ते होते विधानसभेत, विधान परिषदेत, त्यांना इशारा केला, ते आले, काय झालं एवढं असं झालं, तिकडे जास्त प्रॉब्लेम झाले. ते आले आणि ते सांगितले आता ह्या विषयावर चर्चा नको, कारण ऑलरेडी डेड बॉडी डिस्पोजल झाले. त्या पत्रकार परिषदेत, त्या पत्रकारांच्या गॅलरीमध्ये पत्रकार बसले होते, तेही वेडे झाले, कोणालाच माहित नाही, आम्ही कोण सांगत नव्हतो. कारण 2 गोष्टी, त्यांना काय पाहिजे होतं, केव्हा आणि कुठे, ह्या दोन्ही गोष्टी आम्ही सांगत नव्हतो. कारण भीती ही आहे, भीती नाही, प्रत्येक ह्याला आम्ही सामना करायला आम्ही तयार आहोत, आम्ही नाही घाबरत. पण समोरचे 4 लोक मरतील ह्याची आम्हाला चिंता जास्त असते. कारण काय, उद्या बडी रातमध्ये कोण जायचं आणि फुलं घातली त्या डेड बॉडीवर, म्हणजे ते थडग्यावरती, त्या जिकडे गाडलंय तिकडे, हिंदू म्हणतील की चिरशांती, आमच्या ह्याच्यात हे केलं आणि त्याला हे आपलं फुलं घालताय, हिंदू मुसलमानचा झगडा. कोणतरी हिंदू वेळा जायला ते खळून काढतात, चिरशांती म्हणजे आमच्या धर्मात एकदम मोठं भाग्य लागते असं म्हणतात. हिंदू मुसलमान पुन्हा दंगल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला कोणालाच माहित नाही कुठे डेड बॉड्या त्या गाडल्या गेल्या. आश्चर्य, तिकडे गार्ड आहे, 1 ऑफिसर आणि 4 शिपाई त्या जे हॉस्पिटलला गार्ड लावलाय त्या मॉर्गच्या बाजूला, त्यांनाही माहित नाही की डेड बॉडी केव्हा गेल्या. मित्रांनो, इकडे सगळं डोकं वापरून, वेगवेगळ्या आयडिया वापरून योग्य तो मान दिलेला आहे. मित्रांनो, यांच्या धर्मात जे आहे तेच आपण केलेलं आहे, बेकायदेशीर काहीही केलेलं नाही. नमाज सुद्धा त्यावेळेला पडले गेले, सगळं गेलं. आश्चर्य वाटेल आपल्याला, जेव्हा मार्च चालू असते, म्हणजे ते थंड हे चालू असते, तेव्हा एक लाईट पेटते, लाल रंगाची लाईट. एक पत्रकार हुशार होता, दर दिवशी लाईट चालू आहे, बिचारा 1.5-2 वर्ष बघत होता. त्यावेळेला सांगितलं, त्यावेळेला त्यांनी येऊन मला शिव्या घातल्या. शिव्या म्हणजे गोड, कारण मी शिव्या ऐकून घेतल्या नसतात. आला कि साहब मेरे को फंसाया आपने. बोलो क्यों? वो लाइट तो अभी भी चालू था. वो हमारा सर है, उनको समझ में नहीं चाहिए, वो लाइट आज से लाइट बंद है, अभी जा लाइट. कसाबची फाशी हा शेवटचा मुद्दा. 19 नोव्हेंबर 2012 रात्री तिकडे जवळजवळ 250 लोक होती. NSG म्हणजे जेलला, आपल्या आर्थर रोड जेलला. NSG चे लोक, आमच्या पोलीस स्टेशनची लोक, आमच्या आराम विभागातली लोक. पण त्याला त्या ह्याच्यातून केव्हा नेलं आणि 21 तारखेच्या रात्री 3 वाजता त्याला येरवड्याला पोचवलं, काही नाही, कोणालाच माहित नाही. 21 तारखेला फाशी दिली. त्याच्यानंतर आर पाटील साहेबांनी सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं कसाबला फाशी दिली. मी माझ्या घरी सांगितलं मी 3 दिवस आता येणार नाही. काय गडबड? गेलो काही नाही, आल्यानंतर सांग. टीव्हीवर जसं दाखवायला सुरुवात केली तसे माझ्या मित्रांनी, माझा फोन तर बंदच होता, उचलत नव्हतो मी. माझ्या मिसेसला फोन केला, रमेश कुठे आहे? रमेश 3 दिवसापासून नाही आहे. कॉंग्रॅच्युलेशन, कशाबद्दल? कसाबला फाशी दिली. मिसेसला पण माहिती.
काही गोष्टी अशा असतात की ज्यावेळेला लोकांना सांगायचं त्यावेळेला सांगायच्या, एरवी सांगायच्या नाही. कारण मी जर सांगितलं असतं आणि मिसेसने कुठेतरी आपल्या ऑफिसमध्ये सांगितलं असतं आमचे हे इकडे गेले, जेवढं आपण हे गेलो तेवढं सगळं हे, त्यामुळे आपण अजिबात सांगायचं असं मला वाटते. आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सहकार्याने, नो डाऊट की आपलं सहकार्य असल्याशिवाय हे काय होऊ शकत नाही. 2000 मागाशीच मी आपल्याला सांगितलं 2100 लोक आपल्या सहकार्याने, कारण आपलं सहकार्य असल्याशिवाय हे काय शक्य होणार नाही याची चांगलीच मला कल्पना आहे. परंतु अशा मॅटरमध्ये, अशा प्रकरणात मी फक्त आपल्यावर देखील विश्वास ठेवत नाही, कारण मला टेक्निकल एव्हिडन्स माझ्या सपोर्टला असतो. म्हणून आता आमचे पत्रकार म्हणा किंवा आमची लोक म्हणा, नागरिक म्हणा, हे कशा प्रकारे काहीतरी बोलतात आणि त्याचा त्रास आम्हाला होतो. कारण काय, आमचं तुम्हाला माहित असेल, आम्ही विदिन 90 डेज 11,350 पानांचं पहिलं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल. मित्र, माझ्याबरोबर मी एकटाच नव्हतो, माझ्याबरोबर 99 लोक फील्ड हे काम करायला आणि 2 वरिष्ठ म्हणजे आताचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती साहेब आणि त्यावेळीचे सहपोलीस आयुक्त राकेश मारे, आता निवृत्त डीजी, हे देखील आमच्याबरोबर होते. ह्या 101 लोकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे सगळं झालं. परंतु काही लोकांना किंवा पत्रकारांना सबसे तेज, सबसे स्पेशल काहीतरी द्यायचं असते आणि म्हणून ते जे करतात ते निस्तरताना आमचा मॅन पॉवर किती खर्च होतो, आमची वेळ किती खर्च होते याचा कोणीच विचार करत नाही. त्याची उदाहरणं मी आपल्याला देतो. अफवा नंबर 1, नरिमन हाऊस मध्ये हल्ल्याच्या अगोदरच्या रविवारी 150 किलो मटण नेलं. अतिरेकी त्या नरिमन हाऊस मध्ये राहायला होते. चाललंय आपल्या सगळ्या टीव्हीवर. मित्र, ते खोटं आहे हे दाखवावं लागते आम्हाला, नाही तर कोर्ट त्याच्यावरती विश्वास ठेवेल किंवा बचावाचे वकील त्या पत्रकाराला आणून उभे करतील की तू ही बातमी छापलीस की नाही, त्याला हात म्हणायला पाहिजे. म्हणजे आमची जी केस आहे की 10 जण एकत्र आले, 23 तारखेला बाहेर पडले आणि 26 तारखेला संध्याकाळी 4:30 वाजता मुंबईच्या 5 नॉटिकल मैलापासून येऊन उभे राहिले. ही जी आमची स्टोरी आहे ती सगळी ढासळली असते. चौकशी चालू, खरी गोष्ट आहे. 125 किलो मटण आणलं. कशासाठी आणलं? आपण जसं आपल्याकडे पूजा झाली किंवा आरती झाली की आपण तीर्थप्रसाद देतो, त्यांच्या यहुद्यांमध्ये ते मटणाचं जेवण देतात आणि सर्वसाधारणपणे 125 ते 150 किलो आठवड्याला मटण लागते आणि ते एकाच मटणवाल्याकडनं ते विकत घेतात. त्याच्याकडे गेलो तर बोलतो ही काही नई बात नाही आहे साहेब, हे कित्येक वर्षापासून 100, 125, 130 असे किलो वजन घेतात. ते तिकडे प्रसाद देतात, हे मला माहिती आहे. त्याचा जबाब घेणे. पुन्हा यहुदी जे होते त्या नरिमन हाऊसचे मुख्य, ते सगळे मारले गेले होते, परंतु तिकडे प्रार्थना करायला जाणारे तरी जिवंत होते. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी हीच गोष्ट सांगितली की आम्ही दर इकडे जेव्हा ह्याला येतो, प्रार्थनेला येतो, त्यावेळेला आम्हाला मटणाचं जेवण इकडे असते. तुम्ही जसा तीर्थाने प्रसाद वाटतात तसं आमच्याकडे मटणाचं जेवण वाटलं जाते आणि त्याच्यासाठी किती मटण लागते आम्हाला माहीत नाही, परंतु मटणाचं जेवण आम्हाला मिळते हे त्यांचं म्हणणं. दुसरं म्हणजे तेही खोटं होतं. दुसरं, एका मराठी वृत्तपत्रात कसाबचं ICICI बँकेत खातं क्वेश्चन. मी बोललो त्याच्या अगोदर आपण आपली ग्राउंड रिपोर्ट आपण तयार करूया, चौकशी करूया. नशिबाने आजकाल हे कॉम्प्युटराइज झाल्यामुळे तुम्ही कुठच्याही म्हणजे बोरवलीला तुमची शाखा असेल तरी तुम्ही इकडे विचारलं तर ते सांगतात तुमचं खातं तिकडे आहे म्हणून. आम्ही विचारलं हे नाव उलटं करा,
आणि ह्याचं खातं कुठच्याही बँकेत आहे का भारतातल्या ते आम्हाला सांगा. त्यांनी आम्हाला रिपोर्ट पाठवलं की असं कोणतंही खातं ह्या नावाने किंवा उलट सुलट केलं तरी नाही. मग ह्या महिलेला बोलवलं, त्याच्यातही हुशार. काय महिलेला तुम्ही बोलवू शकत नाही, बरोबर. 160 CRPC मध्ये लिहिलेलं आहे महिलेला पोलीस स्टेशनला साक्षीदारांना बोलवायचं नाही, त्याची जबाब तिच्या घरी जाऊन घ्यायचा. बघा शब्द, घरी जाऊन घ्यायचा. म्हणलं ठीक आहे, आम्हाला माहित नव्हती ही महिला पत्रकार आहे. त्या महिलेचं नाव पत्ता द्या, आम्ही त्यांच्या घरी जाऊ. नाही म्हणे तुम्ही ऑफिसमध्ये घ्या. म्हणलं कायद्यात बोलायचं, तुम्ही आता वकील आहात, तुम्हाला माहिती आहे काय लिहिलंय हे घ्या. म्हटलं वाचा. हाय का ऑफिसमध्ये घ्यायचं नाही. चला मला घरचा पत्ता द्या, म्हणजे मी 2 जीप घेऊन जातो, सगळे ड्रेस घालून जातो. आम्ही ड्रेस घालत नाही, क्राईम ब्रँचला ड्रेस नसतो. म्हटलं त्या दिवशी घाल आणि जातो. म्हटलं तिच्या घरी. नको साहेब, आम्ही तिला इकडे आणतो. तुमची मर्जी, तुमची मर्जी. मी ताबडतोब एक पत्र दिलं, ह्यांचा काय भरोसा नाही. पत्र दिलं की आम्हाला तिचा नाव पत्ता द्यावा, आम्हाला तिचा जबाब घ्यायचा आहे. ते वकिलीकडे घेऊन आले. ठीक आहे साहेब, कायद्यात पकड. कसं क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे मीच शासन काय क्वेश्चन मार्क आहे का. मग तिला 4 प्रश्न विचारला, मग रडायला लागले. बाबा आता नाही आहे ना, जबाब दे. खातं नाही, मला हवेत आलेली बातमी मी हवेतून छापली आणि क्वेश्चन मार्क केला होता. ठीक, पुढे एका वृत्तपत्रात अतिरेकी गोकुळ हॉटेल, जे कुलाबा पोलीस स्टेशन पासून पुढे आपण जर मागच्या रस्त्याने श्री रामचंद्र रस्त्याने जर ताजला गेलो तर तिकडे एक गोकुळ हॉटेल म्हणून एक हॉटेल आहे मद्रासाचं. त्या हॉटेलमध्ये अतिरेकी काम करत होते महिनाभर, आणि एक बॉम्ब आम्हाला तिकडे जिवंत सापडला होता. तो बॉम्ब त्यांनी बाहेर ठेवला आणि मग तो नरिमला गेला ताजला. आमचा सगळा एव्हिडन्स काय सांगतोय, लिओपोल्ड हॉटेलमध्ये दोघांनी फायरिंग केली, बॉम्बार्डिंग केली आणि ते पळत गेले. इकडे बॉम्ब ठेवला आणि पुढे गेले. झालं, पण हे लोकांनी पेपरमध्ये देऊन मोकळे. मग आम्ही सुरुवात, CCTV बघा, कुठेही माणसं दिसत आहेत काय, नाही. मालकाला बोलवलं, हे कोण तुमच्याकडे नोकरीला होते. तो बोलला साहेब मागील 5 वर्षापासून जे कामगार होते ते आजही आहेत, कोणी गेलेला नाही आणि असले कोणच आमच्याकडे नव्हते. तरी पण विश्वास बसत नाही, म्हणून गपचूप चौकशी, गुप्त चौकशी हा एक प्रकार. गुप्त चौकशी केली त्या बाकीच्या नोकरांकडे. कोणी म्हणाले साहेब असलं कोणच नव्हतं, एवढेच लोक होती, एवढेच हे. पण आम्ही कामाला किती तास लागलो, आमचे वाया किती गेले, हा कोणच विचार करत नाही. प्रत्येक मोठ्या केसमध्ये असलं काहीतरी येतच असते, काही आम्हाला माहिती, हेही आम्हाला माहिती. एका पेपरमध्ये आलं, ताजमधील अतिरेक्यांनी महिलांवरती अत्याचार केला. पेपर के मध्ये फोटो सपाट बघितलं पहिलं. कारण काय, त्यांचे पोस्टमॉर्टम झाले आहे, अत्याचार झाल्याचं एकही लक्षण कुठे दिसलेलं नाही असं त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आहे. बघितलं तर हे ताजचं हेच नाही आहे, ताजची मागचं जे दृश्य आहे ते ताजचं नाहीच आहे. या म्हटलं बाबा पत्रकार, आमची दोस्ती आहे, या. कुठून छापलं, मिळालेली खास खबर. म्हणलं तुला अधिकार नाही, फक्त पोलिसांनाच अधिकार आहे, खबरी कोण हे सांगायचं नाही, कायद्यातच तुला अधिकार नाही, तुला सांगावंच लागेल. एक पोलीस प्रतिनिधी यायचा. झालं, पोलिसांना बोलवलं. साहेब मी नाही दिलाय. म्हणजे फोटो काढलेस कशाला ते पहिलं सांग मला. 5 बायकांच्या याच्यावरती कपडे तोंडावरती त्या मेलेल्या आहेत, हे काढलंच कशाला. आम्हालाच कायदा माहित नाही की पंचनामा महिलांचा कसा करायचा हे आम्हाला माहीतच नाही, कारण त्याच्यात महिला पंचच नव्हत्या. मग त्याला सांगितल्यानंतर त्याचंही ते त्याला 3 वर्ष झाली होती सर्वी. तो जो साहेब त्यावेळेला सगळे वरिष्ठ होते, त्यांनी कोणी सांगितलं नाही असा पंचनामा करायचा. ठीक आहे बाबा, आता काय बोलायचं काय, आपले ज्ञात आपलेच होत असं म्हणायचं. पुढचा एक शेवटचा 2 बायका, म्हणजे आम्ही पुरुषच नाही, आम्ही बायका पण आम्ही पुढे आहोत, स्वतंत्र भारतातील स्वतंत्र महिला नागरिक. एक बाई, आश्चर्य वाटते, म्हणजे अजूनही मला आश्चर्य वाटते. बोटीतून 2 बोटीतून फक्त 6 लोक आले.
मी बघितलंय. अरे ती राहते नाक्यावर, तू कशाला आलीस इकडे? एकच टीव्ही चालवते दर दिवशी. पुढे मला अमेरिकन लोक आली आणि मला घेऊन गेले एअरपोर्टला. पासपोर्टवर एक आणले आणि मला तिकडे स्कर्ट घालायला लावला आणि मला विमानाने अमेरिकेत घेऊन गेले. तिकडे माझी राऊंड टेबल मध्ये सगळे गोरे लोक बसले होते आणि माझी इंटरव्ह्यू घेतली. हे चालवत आहे टीव्ही. ह्या बाईचा आता जास्त पण अमेरिका पण विचार लागले आम्ही असं काय केलं नाही, आमच्या देशाचं नाटक बोल. बाई तू तर त्या नाक्यावर राहते, तोंड धुवायला तिकडे कुठे गेलीस रात्री? इसको पूछो ना, बी को पूछो, सी को पूछो, उनके सामने ही मैत्री. ABC बायका आणून बसवल्या बाजूच्या. आणि म्हटलं हे तू अमेरिकेत घेऊन गेले, पासपोर्ट कुठे आहे? पासपोर्ट बिस्पोर्ट कुछ नाही, अमेरिके वाले थे ना. कोणाला सांगितलं का? मी मेरे हस्बंड को बोला ना. तो कुठे आहे? ह्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. काय आश्चर्य वाटते मला. हॉस्पिटलमध्ये नवरा आजारी आहे आणि हिने काढलं की मला अमेरिकेला बोलवलंय, अमेरिकेला घेऊन चालले. अरे पण ते लोकांनी कुठे कॉन्टॅक्ट केलं का तुला मोबाईलवर? हा केलं ना. आणि कोणाला सांगितले? शेजारणीला सांगितलं ना अमेरिकेत, तिने बघितलंय. चौथी बाई. अशी करता करता 10-12 बायका आणल्या त्यांना बाजूच्या खोलीत आणि मग सगळ्यांना एकत्र आणलं. दात घासताना हिला बघितलं का? त्यांनी धरून तिला चाकलाने मारायला सुरुवात केली. आता इकडे टीव्ही वाले आपले तयार. आवाज दाबला जातो आहे, सत्य दाबलं जात आहे. मी त्या 4 बायकांना म्हटलं तो बघ तो आहे ना, तो करता करणी तर तो आहे. त्या धावत गेल्याबरोबर हा सगळा गुण बिन घेऊन सगळा पळत असतो. मित्र हो, आमची किती मॅनपॉवर खराब होती आणि किती हे होते या लोकांना माहिती नाही. अजून एक बाई, ही एका बाईचं झालं कर्मकांड. दुसरी बाई, 2 दिवस अगोदर ह्या कसाबला मी बियर पिताना लिओपोल्ड हॉटेलमध्ये बघितलं होतं. आमच्याकडे पूर्ण पुरावा आहे की कसाब हा त्या बोटीतून आलाय. बघणारे सांगतायत की बाबा 8 जण इकडे उतरले आणि 2 जण त्या बाजूला उतरले. कसाब सांगतोय, पण ही बाई 4 दिवस तिथं दर दिवशीच चाललंय. कसाबला 2 दिवस अगोदर बघितलं होतं. मग आता आलंच CCTV. आता त्या मालकाला का माहित नाही, ते 50,000 जण बियर प्यायला येतात आणि 1000 जण बियर पिऊन जातात. त्याला तो कुठे सांगणार? मग CCTV सुरुवात केली. ही बाई दिसते बियर पिताना. कसाब कुठे दिसत? मित्र हे असले अनेक प्रकार चालू असतात आणि शेवटचं आम्ही बियर पिताना सांगितलं संपलं. मित्र जे काय आम्ही केलं, कारण साळसकर हा माझा बॅचमेट, करकरे साहेब माझे सुपिरियर, हे सगळे आणि कॉन्स्टेबल असले तरी माझे ते सहकारीच म्हणायला पाहिजे, वादच येत नाही. अशा माणसाला माझं ते एक आव्हान आहे. तुम्ही राहायला पारलेला आहे ना, अंधेरीला जाऊन जरा एक गडबड करून दाखवा ना. नाही शकत, आपण करू शकत. आणि हा कोणता कोण पाकिस्तान मधून इकडे आला आणि आमच्या 166 लोकांना मारतोय आणि 302 लोकांना जखमी करतोय. अशा माणसाला फाशीशिवाय दुसरी शिक्षा झाली नाही पाहिजे. अर्थात आपण सगळ्यांनी केलेली, मी मासपासून मला रिपीटेडली सांगतो, 210 लोकांनी केलेलं आम्हाला सहकार्य, 2100 लोकांनी केलेलं आम्हाला सहकार्य, त्यातले आम्ही 658 साक्षीदार तपासले कोर्टात. आता आमचं कोर्ट पण बघा कसं आहे, ते चुकीचं नाही आहे, मी म्हणतो बरोबर आहे. मी माशी त्यांचं ब्रीदवाक्य सांगितलं की prosecution should prove their case beyond reasonable doubt, accused should prove the preponderance of probability. काही जजमेंट मध्ये असं आहे, आज तुमचा जबाब घेतला, तुम्ही 8 महिन्याने जबाब द्यायला कोर्टात आला, तसाच्या तसाच जर जबाब दिला तर तुम्ही ट्युटर्ड विटनेस आहात आणि ट्युटर्ड विटनेसचा एव्हिडन्स कोर्टात ग्राह्य होत नाही, असं सुप्रीम कोर्टात म्हणतो. माझं नाही. आता समजा त्याला 19 का 20 करायला सांगितलं, म्हणजे थोडस आठवत नाही म्हणून सांग, तरीही प्रॉब्लेम. कारण बचावाचे वकील म्हणणार त्याला आठवत नाही, म्हणजे हे ह्याचा एव्हिडन्स ग्राह्य धरायचा. त्याचीही काळजी आम्ही अगोदरपासून घेतली.
कशी? काय बाबा तुला विचारणार प्रश्न? कारण त्याला इकडे प्रश्न विचारल्याशिवाय वरती त्याला हे घेता येत नाही, बचाव घेता येत नाही. काय सांगायचं? खोटं केलं मला, मी मान्य करतो. काय? एक सांग, माझ्या आयुष्यात मी रायफल पहिलीच वेळ बघितली फायरिंग होताना. माझ्या आयुष्यात बॉम्ब मी पहिल्याच वेळ बघितले. काही साक्षीदार हे म्हणतात, काही साक्षीदार म्हणतात ओ साहेब तुम्ही होते काय? आम्ही होतो, माझा भाऊ मारला गेला, मी खोटं कशाला बोलू. काही साक्षीदार म्हणतात आयुष्यात मी पहिल्या वेळ बघितलं होतं, मी फार घाबरलो होतो, आताही मी झोपतो आणि वरचेवर मला स्वप्नात येते ती घटना, आणि मी खडबडून जातो. रिफ्रेशिंग हिज मेमरी ऑटोमॅटिक. हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने काढला होता. आमच्या वकील महोदयांना विचारलं, हे ट्युटर विटनेस आहे असं मी का गृहीत धरू नये? कारण सगळे साक्षीदार त्याने जर सांगितलं ना थोडं 19 का 20 कर, नाही सर आम्ही 19 का 20 केलं तर वरती आम्हाला हे मिळणार नाही, क्षमा होणार नाही आम्हाला, आम्ही जे बघितलंय तेच सांगणार. अरे थोडंसं आठवत नाही, आठवते तर मी कशाला आठवत नाही म्हणणार. साक्षीदार पण एकदम बरोबर आहे, त्यांचं चुकलेलं नाही. आम्ही कोर्टाला सांगितलं साहेब ह्याला हा प्रश्न विचारला होता, त्याची उत्तरं बघा. पेज नंबर 1520, साक्षीदार नंबर स्वयंसो, ओळ नंबर 8वी, बघा काय सांगितलंय. मग आमचे वकील वाचून दाखवत होते. असे 7-8 साक्षीदारांचे वाचून दाखवल्यानंतर सुप्रीम कोर्ट म्हणाला नो नो नो, वी आर सॅटिस्फाईड दॅट दे आर नॉट ट्युटर विटनेस. कारण हे उत्तर होते. फक्त केली केस म्हणून संपत नाही, त्याच्यानंतरही करावं लागते. 4 वर्ष घरदार सोडलं, दुःख नाही, देशासाठी केलं. अर्थात आपण दिलेल्या सहकार्यामुळे ही स्फूर्ती येते, नाही तर मी एकटाच लढत बसलो तर मला हे नाही येणार. आपण सगळ्यांनीच आम्हाला सपोर्ट केला आणि शेवटी रक्त पारल्याच आहे, एवढंच सांगतो. महाले सरांनी आपल्या पुढे आता जे काही मांडलं त्यांनी खरोखर आपण सगळेजण थक्क झालो. तरी सामान्य जनतेला काही प्रश्न पडलेले असतातच, तर त्यापैकी काही प्रातिनिधिक प्रश्न आता आपण सरांना विचारू. मी काही काढले त्याच्यानंतर सर, या संपूर्ण प्रकरणात मुख्य तपास अधिकारी म्हणून तुमचा कैक वेळा कसाबसारख्या हिंस्त्र माणसाशी अगदी जवळून संबंध आला. तर आता आम्ही विचार केला तरी आमचा थरकाप होतो. तर यावेळी तुमच्या मनात नक्की भावना काय होत्या? म्हणजे खदखदणारा राग, प्रचंड चीड, नक्की काय होतं? हॅलो, चीड वगैरे आणून फायदा नाही. चीड आणला काहीतरी मी केलं तो मेला तर मला फाशीची शिक्षा कायदा. कारण जर तुम्ही हे बघितलं कस्टोडियल डेथचं प्रकरण बघितलं, 100% आमच्या विरुद्ध गेली पहिली गोष्ट. आणि तोपर्यंत माझी 25 वर्ष सर्व्हिस झाली होती, त्यामुळे मला चांगलं माहिती आहे की मी कसं वागलं पाहिजे. मी कायम त्याच्याशी गोडच बोललो आणि गोड बोलल्यामुळे बऱ्याच गोष्टी मी आत्मसात केल्या त्याच्याकडनं. म्हणजे काय माहिती मिळाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दिल्लीचे काही लोक आले आणि त्यांना काही जे प्रश्न होते त्यांना ते विचारलं तर तो सांगत नव्हता, पण मी विचारल्यानंतर तो पटापट उत्तर देत होता. त्यामुळे दिल्लीचे लोक वरती येत नव्हते, माझ्याचकडे अशी प्रश्नावली देत होते आणि मी त्याला प्रश्न विचारत होतो, उत्तरं त्यांना देत होतो. चीड वगैरे आणायचं नसते असल्या ह्याच्यात. चीड असेल तर बाजूला एका कोपऱ्यात ठेवायचं आणि काम करून टाकायचं. या तपास कामात एक दिशा, एक ध्येय आणि सर्वांचा समन्वय साधणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. तर तुमची ही जी टीम होती, 98 जणांचं म्हणजे पथक होतं, तर ह्या सगळ्यांचा समन्वय किंवा तुमची कामाची पद्धत कशी काय? या आमची जी 101 टीम होती, 101 मधले 2 वरिष्ठ काढा, म्हणजे मारिया साहेब आणि भारती साहेब. बाकी जेवढे होते ते मला एक तर ज्युनियर होते.
तशी त्यांनी टीमची व्यवस्था केली होती पहिली गोष्ट. त्यामुळे मी सांगेन ते ऐकत होते. काही जणांच्या सूचना पण होत्या, साहेब असं केलं तर असं होईल. मग आम्ही सर्व त्याने विचार करून फायनॅलिटीवर जातो. आम्ही सकाळी 8 वाजता ऑफिसला येत होतो, रात्री 2 वाजता जात होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल मॅडम, ह्या आमच्या टीममध्ये 10 महिला अधिकारी आणि अंमलदार देखील होत्या. तुम्ही म्हणाल की रात्री 2 वाजता ट्रेन कुठे आहे? शासनाने तेवढी व्यवस्था केली होती. 5-6 गाड्या आम्हाला दिल्या होत्या आणि ओरिजिनल माझ्याकडे 3 गाड्या होत्या. म्हणजे 9 गाड्यातून रात्री हे जात होते, सकाळी 8 वाजता येत होते. 90 दिवस कोणीही आमच्याकडे रजेचे काय प्रकार आहेत? कॅज्युअल लिव्ह, अर्न लिव्ह, सिक लिव्ह आणि इनडिस्पेन्सिंग, असे 4 प्रकार आहेत. ह्या 4ही प्रकारमध्ये ह्या 90 दिवसात एकही दिवस कोणीही रजा घेतली नाही. विलक्षण आहे, म्हणजे फार नाही, मी म्हटलं हे फार विलक्षण आहे, म्हणजे केस पण विलक्षणच आहे ना मॅडम. केस पण अशी झालेली नव्हती आणि याच्या पुढे होऊ नये आणि आतापर्यंत तरी झालेली नाही. फिदाईन अटॅक आतापर्यंत केव्हाच झालेला नाही भारतात. मारले आणि गेले, उडवले आणि गेले, तेवढं केलं ते. सर, हाच मुद्दा पुढे नेते की तुमच्या तपास पथकात तुम्ही एक बोलताना मध्ये उल्लेख केला होता की मैं आया हूँ, मुझे लाया नहीं गया. तर अशा कस लागणाऱ्या कामात झोकून देणाऱ्या व्यक्तींच्या मागे प्रेरणा कुठली असते? पहिली गोष्ट अशी आहे मॅडम, माझी 25 वर्ष सर्व्हिस झाली होती. त्या 25 वर्षाच्या कालावधीला माझ्या सोबत असलेले जे कर्मचारी किंवा अधिकारी होते, मला माहित होतं हा काम करणार नाही, हा मेरा तरी घरी सगळं सोडून हेच काम करेल, असली लोक होते. प्रेरणा बघा, पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही पोलीस खात्यात आलो, आम्हाला घरी कोण आला नव्हता, मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी, की या बाबा तुम्ही आल्याशिवाय नाही तर खातं बंद पडेल, असं काही नव्हतं. त्यावेळेला मेरिटमध्ये येण्यासाठी आम्ही वर्षभर अभ्यास करायचो. 6-6 महिने म्हणजे जे मैदानी परीक्षा असतात त्याचे सराव करायचो. म्हणजे अशा परिस्थिती आपल्याला हे काम करायचं, म्हणजे आम्ही स्वखुशीने आलेलो आहोत म्हणून ते. आणि एखादा मी असा आणला असता, मैं लाया गया हूँ, एक आंबा, माझं जे गणित आहे ते कदाचित तुम्हाला पण मान्य असेल, एखाद्या पेटीत 6 डझनाच्या पेटीत एक कुसका आंबा ठेवला, काही दिवसांनी उरलेले 59 आंबे देखील खराब होणार, याची चांगली मला माहिती होती. म्हणून जर एखादा ढकलू म्हणजे काम न करण्याला आळशी माणूस जर आणला की बाकीचे देखील 98 लोक देखील असेच त्यांना हे लागेल, सवय लागेल, म्हणून त्यातले पहिल्यापासूनच लांब ठेवले. सर, या हल्ल्याची तयारी हल्ल्याच्या दिवसाच्या खूप आधीपासून सुरू होती असं आपल्याला कळलं. तर त्याचा मुख्य मोहरा होता डेव्हिड कोलमन हेडली. तर या हेडलीने काय पूर्वतयारी केली की त्याच्यामुळे हा हल्ला करणं अतिरेक्यांना सोपं गेलं? हल्ल्याच्या अगोदर 7 वेळा डेव्हिड कोलमन हेडली हा भारतात आला होता आणि हल्ल्यानंतर देखील 1 वेळा येऊन गेला. अशा 8 हल्ल्यानंतर देखील 26 अकरानंतर तो 1 वेळा येऊन गेला. 8 वेळा तो टोटल भारतात आला होता. जास्तीत जास्त महाराष्ट्र मुंबईतच उतरलाय. एका दुसऱ्या वेळा जयपूरला गेला, एका दुसऱ्या वेळा आपल्या दिल्लीला गेलाय, पण मॅक्झिमम तो इकडेच होता. ह्याचं काम काय? उतरायचं कुठे? मग ह्यांनी सगळ्या जागा चेक केल्या. कुलाबा, आपला गेटवे ऑफ इंडिया, हे नरिमन हाऊस, शिवाजी पार्क, प्रभादेवी, हे सगळ्या जागा चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपले लोक इकडे बाजारात पडकडे. का? तर आपल्या लोकांना ज्या दिवशी क्रिकेटची मॅच असेल त्या दिवशी आठवण करा, इंडिया आणि इंग्लंडची मॅच होती क्रिकेटची, 1 डे. त्या दिवशी त्या बधवार पार्ककडे कोणी नसतं. एरवी तिकडे विड्या ओढत आणि तंबाखू खात एक कोळी बांधव तिकडे बसलेले असतात. त्यांनी ऑब्झर्व केलं की मॅचच्या दिवशी इकडे कोणी नसतं, म्हणजे आपले मुलं उतरली की सरळ बाहेर येते. हा त्याचा अभ्यास होता. त्यांनी तसं हँडलर्सला सांगितलं आणि हँडलर्सने हे केलं. ताजमध्ये तो राहिला. कुठून मी 4-5 वेळा गेलो, पण मी पण आतमध्ये गेल्यानंतर बाहेर कसं यायचं मला ताजमधनं कळलेलं नाही आत्तापर्यंत. 4-5 वेळा गेलो.
हा तिकडे राहिला 3 दिवस, सगळ्याचे शूटिंग केले आणि सगळ्यांना वाटते काय गोरा माणूस आहे, हा काय काढू दे त्याला फोटो. त्यांनी सगळे फोटो व्हिडिओ काढून आपल्या ह्याला पाठवून दिले, हँडलर्सना पाठवून दिले. नरिमन हाऊसला गेलाय तो नमाज पडायला, ह्याला गेलाय आपल्या ऑबेरा हॉटेलमध्ये गेलाय, तो आपल्या बायकोबरोबर राहिलाय ऑबेरा हॉटेलमध्ये. त्यामुळे हे सगळं करण्याचं काम हे त्याच्यावर सोपवलं होतं आणि त्यांनी त्याचं माहिती सगळी दिली. हेड ऑफिस कुठे आहे, CSTला गर्दी किती असते, संध्याकाळी किती असते, सकाळी किती असते, दुपारी किती असते, सगळ्यांचे शूटिंग काढून त्यांनी पाठवून दिले. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त माणसं मारायची असतील तर संध्याकाळच्या वेळेत तिकडे मिळतील, पण ह्यांची बोट जराशी उशीर झाली आणि ते 9:50ला भेटले. आता याच्यापेक्षा जास्त लोक मिळतात, 99 लोक फक्त CSTलाच मिळाले. खूप भयानक आहे नाही सर हे. सर, खटल्याच्या सुनावणीच्या वेळेला न्यायाधीशांची भूमिका काय होती? बघा, आपण बघतो ना, न्यायाधीश आपले म्हणजे आमचं न्यायालय डोळ्याला पट्टी बांधून आहे, त्यांना काय माहीत नाही खरं काय आणि खोटं आहे. साक्ष विटनेस बॉक्समध्ये कोण येईल त्याचा एव्हिडन्स, त्यानंतर क्रॉसमध्ये ते काय प्रश्न विचारतील त्याच्यावरनं ते डिसाईड करणार आणि त्याच्यावरनंच त्यांनी डिसाईड केलेलं आहे. त्याला एकूण 6 काउंटमध्ये त्याला फाशीची शिक्षा दिली, जी शेवटपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत 6 काउंटवरच त्याला म्हणजे 6 वेळा फाशी द्यायची असा आपण म्हणतो. 6 काउंटमध्ये त्याला फाशीची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्यानं आणि ते सुद्धा फार म्हणजे सीझनडही आहे. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात बघितलं, सुप्रीम कोर्टाच्या निकालातच म्हटलं आहे ह्याचं रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग हे भारताच्या सगळ्या न्यायव्यवस्थेकडे पाठवा, एवढं त्याचं सुंदर रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग ML पहल्यानी साहेबांनी ठेवले होते. अतिसुंदर, वादच आहे. सर, या सगळ्या प्रकरणामध्ये, या तपासामध्ये किंवा कसाबला फाशीला पोहोचवण्यापर्यंत मानवाधिकारवाल्यांनी काही अडथळे आणले का? पहिली गोष्ट, मानव अधिकाऱ्यांना पॉईंट असतील तर अडथळे आणले. पहिला मुद्दा, असा कोणताही मुद्दा मिळाला नाही. तर एक मिळाला असता पण त्यांना माहीत पण नसेल, जो आपला वॉर्ड बॉयचा हॉस्पिटलमधला, पण तोही मी जेव्हा त्याच्या पाया पडलं तो अर्धा पिघळला आणि तोच मग पाया पडायला लागला, सॉरी साहेब माझं चुकलं म्हणून. त्यामुळे तसा काय प्रश्न येत नाही. आपण काहीतरी चुका केल्या तर मानव अधिकारी आहे. आणि मला वाटते नसत्या उपजयाने जर काय वोट काढायला गेले असते तर आमची जनता जनार्दन सक्षम आहे त्यांना उत्तर द्यायला. सर, आणि तुम्ही म्हणजे त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की कसाबला फाशीपर्यंत म्हणजे पुण्यापर्यंत नेण्यापर्यंत, म्हणजे आम्ही मुंबईपासून पुण्याला नेण्यापर्यंत काय काय खबरदारी घेतली की जसं ह्या कानाचं त्या कानाला कळू दिलं नाही, ते जरा तुमच्याकडनं ऐकायला. कानाला त्या कानाने आमच्या अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं की आपण कुठे चाललोय. एक सगळ्यात समोर होते ॲडिशनल DG विनोद लोखंडे साहेब जेलचे. आमची गाडी, आमच्या पुढची गाडी आणि आमच्या मागची गाडी यांनाच माहीत होतं आपण कुठे चाललो आहोत आणि कोणाला घेऊन चाललो आहोत. बाकी अजून 3 गाड्या होत्या, त्यांना काहीच माहीत नव्हतं की आपण कुठे चाललो आहोत आणि कशासाठी जातो, हे कोणालाच काय माहीत नव्हतं. असं झालं की मी जेव्हा त्याच्या रोडला गेलो, आर्थर रोडला, झालं असं की ड्युरिंग द इंट्रॉगेशन म्हणजे माझ्या कस्टडीत असताना मी त्याच्याशी बोलत होतो, सतत बोलत होतो. तेव्हा तो बोलला, साहेब मला तुम्ही फाशी देऊ शकत नाही, कारण अफजल गुरुला 8 वर्ष झाली दिली नाही तर मला काय देणार तुम्ही. दुसरा कोण अधिकारी असला असता तर त्याला राग आला असता, पोलीस अधिकारी दुसरा कोण असला असता त्याला निश्चित राग आला. मला चॅलेंज करतो का, मी एकदम स्पोर्टिंगली गेलो. ते बोललं नाही नाही तुला देणार नाही, तुझं वय कमी आहे, काही होणार नाही, तुला काळजी करू नको, अल्लाह तेरे को बचाएगा. तेरे को हिटलर ने बोला है ना, तू मरने के बाद ऊपर जाएगा और उधर तेरे को स्वर्ग मिळेल वगैरे वगैरे. तसंच होणार, काय काळजी करू. पण माझ्या मनात राग होता. ज्या दिवशी मी त्याला घेऊन जायला आलो आर्सलवडी जेलला, मी एकच प्रश्न विचारला आणि तो समजून घ्या. हे मला कसा बघितलं 8 बरस तेरे को नहीं हुआ, कारण 4 वर्षाला अजून 5 दिवस बाकी होते. मतलब 4 बरस को भी 5 दिन बाकी है. चलो साहब आप जीत गए, मैं हार गया, मैंने खा लिया. तो भयंकर विषय, भयंकर विषय.
सर, अशी घटना घडू नये आणि समजा अशी घडली तर एक सामान्य नागरिक काय करू शकतो किंवा सामान्य नागरिकाची कर्तव्य काय असायला हवीत अशा वेळी? सामान्य नागरिकांच्या हातात भरपूर काय काय आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, ही बाई म्हणते की 6 जण उतरले. माझ्याकडे 2 विटनेस आहेत, त्यांनी बघितलंय की 8 जण उतरले आणि 2 जण त्या बाजूला गेले. त्यांचं आणि कसाबचं बोलणं पण झालं होतं. मला तुम्ही कोण? त्यांना पुढे मराठी येते तर क्या मग ह्याला लक्षात आलं की ह्याला हिंदीत विचारलं पाहिजे. त्याने म्हणलं आप कौन है? बोला हम स्टूडेंट है. त्याने विचारलं स्टूडेंट का इधर क्या काम है? बोला तू जाना उधर से. तर त्याने आजूबाजूला बघितलं, कोण नाही, गप्प बसला. आता हा एक चांगला एव्हिडन्स आहे. नाही तर आम्ही त्या ह्याच्यात गेलो असतो की 7 उतरले म्हणजे 4 अगोदर कुठेतरी आले, मग कुठे होते, काय होते. पंच म्हणून आम्हाला लागतात, स्वतंत्र साक्षीदार असतात, ते काय घडते हे सांगण्यासाठी त्यांची आम्हाला गरज लागते. आपण केव्हाही पंच म्हणून काम केलेलंच नाही आहे अनेक लोक. मग काय फेरीवाले आणि हे वाले तेच आम्ही घेतो पंच. कोर्ट म्हणजे की फेरीवाले घ्या, परंतु ते 8-10 केसमध्ये असेल तर घेता येत नाही त्यांना. ते आम्हाला मदत करू शकतात. आता प्रत्येक वेळेला आम्ही सांगतो की बाबा आपल्या शेजारी कोण राहायला आलाय, काय समजत असेल तर पोलिसांना कळवा. काही डोक्याला तुम्हाला काय भीती वाटते की मी सांगितलं तर पोलीस मला बोलवतील, मग त्यांना कळेल मी फोन केलाय? अजिबात करू नका. PCवर जा, 100 नंबर फिरवा, नाव सांगू नका. जर जबरदस्त ते विचारणार पण नाही, विचारलं तर बोगस काहीतरी नाव सांगा आणि ती माहिती द्या. त्यांना मिळून काय मिळणार? तो PCOचा नंबर. तिकडे कंट्रोल रूमला हे आहे की कुठून तुम्ही फोन केला हे येते, तिथं नंबर येतो. तुम्ही काय करतो, त्या PCOला चौकशी केली, कोण होता, काय होता, काम येतं. पण आमचं काम होते की काय त्यांनी माहिती दिली आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करून मोकळे होतो. तर असं काय असेल तर ह्या प्रकारे तुम्ही आम्हाला चांगली मदत करू शकता असं मला वाटते. नक्कीच. मला वाटतं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आणि आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. मला वाटतं इथे प्रश्न विचारायचा. मराठे साहेब विचारा. मराठे साहेब एक निवृत्त सहाय्यक पोलीस अधिकारी व सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. त्यांनी होते, त्यांनी माझ्यापेक्षा मोठ्या केस त्यावेळेच्या हँडल केलेल्या आहेत. त्यांनी रमेश, तू खूप चांगलं लेक्चर दिलंस. 2 मुद्दे मला तुला विचारायचे आहेत की इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि ट्रायलमध्ये पाकिस्तानचा सहभाग, प्रत्यक्ष सहभाग सिद्ध झाला. मगाशी तुझ्या बोलण्यात असं आलं की गुलाबी रंगाचे फोमचे तुकडे 5 ठिकाणी भारतात आपल्याला मिळाले आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला एक अमेरिकेत ट्रेनिंग सेंटरला मिळाला. पाकिस्तानच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये मिळाला, पण तो अमेरिकन एजन्सीला तो मिळाला. अमेरिकन एजन्सी FIA ला घेऊन गेली. मग त्यांची जी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी असेल त्यांनी कॉन्ट्राडिक्टरी एव्हिडन्स दिला असता ना की हे खोटं आहे सगळं. तसं काही झालं का? अजिबात नाही. मी तुम्हाला तेच सांगितलं की त्यांचा रिपोर्ट आणि आपला रिपोर्ट 100% बरोबर होता. त्यांना तो खोटा रिपोर्ट पण देता येत नव्हता, कारण अमेरिकेची, मी मागाशीच म्हटलं, अमेरिकेचे FBI लोक हाताची घडी तोंडावर बोट घालून उभी होती. कदाचित असं पण झालं असेल, कारण तुम्हाला सांगतो, कदाचित असं पण झालं असेल त्यांनी त्याचे फोमचे तुकडे, एवढासा तुकडा मिळाला तरी भरपूर झाला मॅच करायला. कदाचित त्यांनी तो फोमचा तुकडा अमेरिकेने घेतला असेल म्हणून त्यांनी दबावामध्ये तो बरोबर रिपोर्ट दिला. पहिली गोष्ट. थँक्यू. दुसरं असं की लेक्चर आता पुन्हा परत कधी होईल त्यावेळी नागरिकांना फार मोठी उत्सुकता असते की पाकिस्तान म्हणजे त्याचं ISI या लोकांना कसं ग्रूमिंग करतात. दौराय आम दौराय खास, बरोबर आहे ना? कित्येक महिने चालतं. सामान्य नागरिक दहशतवादी बनतो. 6 मेला त्याला फाशी जाहीर झाली. अजमल कसाबला 6 मेला फाशी जाहीर झाली ना? फाशी नाही, मला कळलं नाही. तारीख 6 मे होती. नाही, 6 मे नाही, फाशी ना? नाही, आज शिक्षा, ट्रायल कोर्टाने शिक्षा 4 मेला त्या दिवशी मी युनिफॉर्ममध्ये पाठीमागं होतो आणि मी अजमलचा चेहरा खूप निरखून पाहत होतो. ज्यावेळी तहलियानी जजनी जाहीर केलं त्यावेळी माझं पूर्ण लक्ष त्याच्या चेहऱ्यावर होतं. एकदम शांत होता.
मृत्यू जाहीर झाला त्यावेळी मी इतक्या अंतरावर होतो त्याच्यापासून, कारण माझ्याकडे जेलची सुरक्षा होती, ACP होतं तिथे. मृत्यू जाहीर होत असताना चेहरा शांत ठेवणं, तो एक सामान्य नागरिक होता, तिथून त्याला इथपर्यंत आणला, हे ट्रेनिंग कसं केलं हे त्याच्या जबाबात आलं आहे का? साहेब, त्यांनी 1 वर्ष ट्रेनिंग केलं आहे वेगवेगळ्या प्रकारचं. आपणही पोलीस खात्यात आल्यानंतर 1 वर्ष ट्रेनिंग होती. तुम्ही तर 2 वर्ष केली असेल. आम्ही 2 वर्ष केली. आम्ही 1 वर्ष कमी केलं. 2 वर्ष ट्रेनिंग केलं. आपण असतो दगड, पण जे ट्रेनिंग संपल्यानंतर आपण जेव्हा इकडे येतो तेव्हा आपण काहीतरी वेगळं होतो. म्हणजे वेगळं म्हणजे तपास कसा करायचा, हे कसं करायचं, हँडल कसं करायचं, लोकांना ह्याचं ज्ञान आपल्याला येतं. तसंच त्याचं आहे. तो 1 वर्ष सतत होता. 1 वर्ष. त्या ट्रेनिंगचं स्वरूप त्याने त्याच्या कन्फेशनमध्ये आलं. कन्फेशनमध्ये दिलं आहे, आमच्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. कन्फेशन पाहिजे असेल तर मी तुम्हाला पाठवतो. कारण ते पब्लिक ते डॉक्युमेंट जनतेला कळलं जरुरी आहे. मी तुम्हाला पाठवतो. मग तुमच्याकडे कोण मागत असेल तर तुम्ही द्या, मी हार्ड कॉपी पाठवतो. तर तिसरा एक मुद्दा शेवटचा, की त्याला मराठी समजत होतं. थोडंसं तुला आठवत असेल की त्याला जेव्हा अर्थरोट आता जेला आणला, संपलं, आजचा दिवस संपला. काय असते माहिती आहे साहेब, तो भयंकर हुशार आहे. मी पहिलंच सांगितलं आपल्याला. समोर जे जेलचे लोक होती किंवा आमची लोक 3 महिने आमच्या कस्टडीत होतात, म्हणजे 82 दिवस आमच्या कस्टडीत होतात. आमचे गार्ड म्हणजे आमचे कॉन्स्टेबल, जेलचा गार्ड म्हणजे जेलचे कॉन्स्टेबल, जेलचे ऑफिसर. आपसात बोलत असताना तो ऐकून त्याला येणार. तो भयंकर हुशार आहे. नाही, मला एक घटना आठवते. स्वाती साठे सुप्रिटेंडेंट होत्या बरोबर. आणि त्यांच्यासमोर त्याला हजर केल्यानंतर त्या पटकन बोलल्या, या आरामखोराला अंडा सेलमध्ये ठेवा. तो लगेच म्हणला, बाईसाहेबांना सांगा मला मराठी कळतं. म्हणजे एक तर शार्प आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला जर कुठे, आता मी राजकीय पक्षाबद्दल बोलत नाही, पण एका पक्षाने सांगितलं तुम्ही इकडे काय मराठी यायला पाहिजे. 15 वर्ष राहिल्यानंतर तुम्हाला यायला पाहिजे, येते. जनरली यायला हरकत नाही. पण मी हट्टच धरला की मी बोलणारच नाही, तर मग काय गोष्ट वेगळी. मी काय त्या राजकीय पक्षाची बाजू घेत नाही, पण सांगतो. कारण उद्या जर मला इकडनं पाठवलं आंध्रला, मला 5 वर्ष झाली तरी मला ती भाषा आहे, म्हणजे मला मार खाऊन परत यायचं काय हा मोठा प्रश्न. एनिवे आपण त्या वादात पडत नाही. आता शेवटचं तुझं कौतुक अशासाठी की या संपूर्ण प्रवासामध्ये मानसिक बॅलन्स ज्याला म्हणतात, कॉम्पोजर, तू चांगलं ठेवलंस. मला काय आठवतं, मी जेव्हा इन्स्पेक्टर होतो क्राईम ब्रांचला तेव्हा MBBS मला एक 2-3 मिनटं लागते. एक MBBS डॉक्टर होता, मोहम्मद जलीस अन्सारी, क्वालिफाईड MBBS डॉक्टर. तो आणि त्याच्यात 13 लोकांना आम्ही अरेस्ट केली. DCP मारिया साहेब होते, ते नंतर कमिशनर झाले. त्याच्यामध्ये 3 जण पाकिस्तानला जाऊन आले, शकील अहमद, अनवरुल हक, अब्दुल रझाक रिंदानी आणि अजून एक. इथलं सगळं ट्रेनिंगचं स्वरूप त्याने आम्हाला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये मी शेवटपर्यंत कधीही त्या 6 महिने 180 दिवसात आरोपीला मारलं नाही. कारण हे आरोपी जरी देशाचे दुश्मन असले तरी ते का झाले, ते टेररिस्ट का झाले. त्यातला शकील अहमद खाली बसला होता आणि मी इंट्रॉगेशन करत होतो. या माहीमच्या दर्ग्यावरून प्रसाद येतो आणि तो सगळ्यांना दिला जातो. मी त्याला दिला. अरे साहब ये क्या कर रही, ये तो काफर की हरकत होगी. म्हटलं कसं काय. तो तर रहमान चाचा तर मुसलमान होता. म्हणला नाही साहब प्रसाद, मैं तो अहले हदीस हूँ. आणि त्याच्यानंतर त्याने मला विचारलं, मराठे साहब आप मेरे को टेररिस्ट क्यों बोल रहे. हे फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी मुंब्रा कवशामध्ये राहत होतो. माझ्याकडे वरती बिस्मिल्ला रहमान रहीम आणि काबासाहेबचा फोटो आहे. शेजारी सर्वजित पांडे म्हणून राहायचा. तर त्याचं कुत्रं येऊन झोपायचं. कुत्रा आणि डुक्करवर बंदी इस्लाममध्ये, त्याच्यावरून माझं त्याचं भांडण व्हायचं. मी तळमजल्यावर होतो, माझी पत्नी पोळी चपाती बनवत होती, माझा मुलगा तिथे होता. भांडण झालं, पांड्याने एक गोळी मारली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला. माझी बेगम समोर आली, मत मारो, तिच्या हाताला दुसरी गोळी लागली, ती वाकडी झाली. मी इंडियन पिनल कोडमध्ये सेक्शन 99, रमेश तुला आठवत असेल, 99(100)(102) राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे की जर तुमच्यासमोर धोका असेल तर तुम्ही त्याला ठार मारू शकता.
त्याने काठी मारली, सर्वजित पांडे पडला. 100% त्याचं कृत्य हे कायद्याच्या दृष्टीने गुन्हा नव्हतं, पण त्या लोकल इन्स्पेक्टरने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला की तो पांड्याला का मारला. त्यानंतर कोर्टाने त्याला जामीन दिला. जामीन दिल्यावर त्याला लिहिलं की ही विल नॉट एंटर इन टू हिज रेसिडेन्स. तो म्हणला अन्याय. त्याने बॅग उचलली, डॉक्टर अन्सारीच्या ग्रुपला भेटला, पाकिस्तानला गेला आणि मला सांगून गेला कस्टडीत ठेवता कि मराठ साहब जिस दिन बाहर आएंगे हम मरते दम तक मारते रहेंगे, हमारे ऊपर अन्याय हुआ है. हे आपण दहशतवादी क्रिएट करतो. म्हणून मी ते 6 महिने आणि रमेशने त्याचे जे काही महिने असतील ते जे कंपोजर जे ठेवावं लागतं, शांतपणा, धर्मवाद नाही, जातीवाद अजिबात नाही. आणि हे पोलीस ऑफिसरला ठेवणं फार मुश्किल असतं. आणि 5 सप्टेंबरला चार्जशीट गेला, पाऊस पडत होता. डॉक्टर मोहम्मद जलीस अन्सारी स्वतः, मी ज्याला विचारलं की तुझ्याकडे आलेले पेशंटना तू चुकीचं इंजेक्शन द्यायला होतं हिंदू लोकांना. नहीं साहब, चोरी छुपे नहीं देंगे, खुलेआम मारेंगे और इंशाल्लाह मारते रहेंगे. तर तो हवालदाराला म्हणला की मराठे साहब को मिला. मग तो क्राईम ब्रांचच्या कस्टडीतून माझ्याकडे आला. उत्कृष्ट इंग्लिश बोलत होता. इन्स्पेक्टर मराठे सर, यू हॅव प्रिपेअर्ड द डॉक्युमेंट्स वेल and will be sentenced. But I would like to express sincere thanks on behalf of the entire community. During 180 days, not even once you insulted my Islam. Not even once you insulted our ladies. त्यांच्या स्त्रिया त्या डबा घेऊन यायच्या. मी कधी त्यांच्याशी कधी वाईट वागलो. हे कंपोजर जो आहे, बॅलन्स ऑफ माइंड, हा रमेशने ठेवला आहे, अत्यंत कौतुकास्पद आहे. आणि त्याने असं झालं की मी बऱ्याच केस डिटेक्ट केल्यात वगैरे, पण हे जे इन्व्हेस्टिगेशन होतं हे असामान्य होतं, आउटस्टँडिंग होतं, एक्सलंट होतं. शेकडो लोक मारले गेले, शेकडो लोक जखमी झाले, शेकडो FIR पंचनामे. कारण मी दररोज मी जेलचा इंचार्ज होतो 13 महिने, आणि दररोज तिथे हजेरीला जायचो. त्याचं जे काही त्याने शारीरिक मानसिक श्रम केले ते अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याबद्दल तुम्ही टाळ्यांचा कडकडाट केला पाहिजे. सांगितलं की माझ्यापेक्षा चांगल्या केसेस त्यांनी हँडल केले आहेत. नाही, 87 साली मी 2 वर्ष ट्रेनिंग केली, मी फक्त 1च वर्ष केली, म्हणजे शासनाच्या ह्याच्याप्रमाणे. 87 साली मी सब इन्स्पेक्टर होतो. त्यावेळेला 10 ऑगस्ट 86ला जनरल वैद्य यांचं खून झाला पुण्याला. तो होता मेहंगा सिंग सुखा, सुखविंदर सिंग मेहंगा सिंग सुखा आणि जिंदा. ते मोटरसायकलवर होते. साहेब स्वतः जनरल असून स्वतः कार चालवत होती. फार मोठी चूक होती ती. त्याचं इन्व्हेस्टिगेशन पुण्याला चालू होतं. मी इकडून जायचो, मी आणि सिनियर इन्स्पेक्टर सहसर बोलतो, म्हणजे पार्ल्यात राहतो. मी फक्त 2च मिनटं घेतो. अतिरेक्यांची मानसिकता मला तुम्हाला सांगायची. त्याच्याकडे पण मी 6 महिने इंट्रॉगेशन करत होतो. तर तो पण मला, तो B.Com होता, अत्यंत शार्प होता. त्याने इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये डेकोरेटिव्ह मर्डर केला होता पैशासाठी. तो मला म्हणला, साहब ये सब क्यों कर रहे हैं, FIR, ये पंचनामा, मैं बेवकूफ़ नहीं हूँ, मुझे तो फांसी पे जाना है. पण असं का म्हणतोस तू? मैंने सर आप याद करो, फ्रीडम स्ट्रगल हमारे इंडिपेंडेंस के पहले ब्रिटिश लोगों के नज़र में हम टेररिस्ट थे. अभी तो हम शहीद हो गए, हुतात्मा हो गए. वैसे जिस दिन खालिस्तान बनेगा, पहले पायरी के ऊपर मेरा नाम रहेगा, सुखविंदर सिंग मेहंगा सिंग सुख. आप मेरे को टेररिस्ट बोलो, मुझे फांसी पे लगाओ, मुझे कोई दिक्कत नाही. आय एम ट्रेंड टू गेट किल्ड. ही अशी त्यांची मानसिकता, ही जडणघडण कुठेतरी समाज निर्माण करत असतो. आणि आपण कळत नकळत त्याच्यामध्ये आपला सहभाग असतो. ही खूप काळजी घेणं जरुरी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच रमेश. माले साहेब, एक असा साक्षीदारांचं माहिती द्या की पब्लिक मधनं आलेला साक्षीदारांनी त्यांनी उत्कृष्ट साक्षी दिली जो तुम्हाला भावलेला आहे, की जेणेकरून लोकांनाही कळेल की एखादा साक्षीदार कसा असतो.
माझ्या त्या 3.5 तासाच्या 4 तासाच्या लेक्चरमध्ये माझ्याकडे असे 25 साक्षीदार आहेत. आता एक साक्षीदार तुम्हाला सांगतो, 2 साक्षीदार सांगतो. एक महिला होती जी बँगलोरला राहणारी आहे आणि कसाबकडे जे आयडेंटिटी कार्ड होतं भारतीय कॉलेजचं ते त्या पत्त्याचं होतं, म्हणून तिला बोलवलं होतं. ती विमानाने आली आणि विमानाने गेली. तर मी तिला सांगितलं की विमानाचे पैसे शासन देऊ शकत नाही, मला ट्रेनचं भाडं देतं. ती बोलली मला पैसेच नको आहे, हे देशाचं काम आहे म्हणून मी आले. आणि म्हणे आज एवढे लोक कसाबला बघायला तडफडत आहेत आणि आज मी हात दाखवून सांगितलं हा माझा केव्हाही हे नव्हता. एक दुसरा एक होता जो रिक्षा पुलर आहे नांदेड साईडचा वगैरे त्या साईडचा, तो CST ला आला होता गावी जाण्यासाठी. एकदम गरीब, त्याच्या मुलाला गोळी लागली होती, ह्याला गोळी लागली होती, दोघेही जिवंत राहिले होते. तो साक्षीला नांदेडवरून आला. तैलानी साहेबांनी सांगितलं की बाबा हा आज आलाय रिक्षा पुलर. त्यांनी पहिला प्रश्न विचारला की बाबा आता 2 दिवस तू इकडे आहेस, म्हणजे काल तू निघालास, आज इकडे आलास, उद्या तू परत जाणार, आज जाणार म्हणजे उद्या, मग तुझी रिक्षा काय करणार? तर तो म्हणाला की रिक्षा आहे तिकडे, माझा धंदा बंद आहे. तर त्यांनी तैलानी साहेबांनी सांगितलं की त्यांना जो भत्ता आहे तो रिक्षाने ट्रेनने आला, ट्रेनने जाणार आणि त्याला जेवणाचा भत्ता असा प्रकार शासन मान्य आहे. तो बोला साहब इसको फांसी चढ़ाओ, मेरे को भत्ता बित्ता कुछ नहीं चाहिए. एकदम गरीब की ह्याला फाशी चढवा, मला पैसे नको, स्वतःच्या खर्चाने आला. अनेक लोक आहेत अशी, सगळे मुंबईचे साक्षीदार होते असं नाही, बरेच जण बाहेरचे साक्षीदार देखील होते. आणि ते असे देशाचं काम आहे, त्याला फाशी चढवा, आम्हाला सगळे भत्ते मिळाल्यासारखं आहे असं त्या अडाणी माणूस जो रिक्षा पुलिस होतो त्यांनी सांगितलं. अनेक आहेत पण आता आपल्याकडे वेळ नाही त्यामुळे मी काय बोलतो. मला वाटतं शेवटचा प्रश्न तुम्ही एक विचारतो. आता हे होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल आपण बोललो. आता दिल्लीला स्फोट सर झाला. एकच मिनिट माईक आपण आता हे जे ऐकू येतंय? वरती करा. आपण आता होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल बोललो. पण आता दिल्लीला स्फोट झाला आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे माहिती सर्क्युलेट होते ती पण अत्यंत भयावह आहे. तर ह्या बाबतीमध्ये पण आपण काही करायला पाहिजे असं वाटतं. तर त्या बाबतीत आपण काही बोलणं शक्य आहे का? त्यासाठी काही वेगळा प्रोग्राम करून आपण काही करावं? नाही, कारण तो देखील अत्यंत महत्वाचा भाग आहे. नाही, पहिली गोष्ट अशी आहे साहेब, आपण त्या पेपरवर विश्वास ठेवत असाल, मी केव्हा ठेवत नाही, कारण पेपरचा एव्हिडन्स हा एव्हिडन्स नसतो. दुसरी गोष्ट, जर पेपरवाल्यांना काही मिळालं नाही तर काहीही छापतात ते, हा माझा अनुभव आहे. आणि मला वाटते हा तुम्ही पण जे पोलीस अधिकारी आहेत ते सगळेच म्हणते येस, त्यांना जर काय खाद्य दिलं नाही ना ते मनाला येईल ते छापतात. दुसरी गोष्ट, केस तिकडे होते, आपण काय करू शकतो? मी माझी सांगितलं ना आपल्याला, पंच म्हणून राहू शकता, तुमच्या शेजारी कोण आला तर तुम्ही कळू शकता 100 नंबरवरनं, एवढ्याच गोष्टी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करता येणार नाही असं मला वाटतं. आता आपण समारोपाकडे आलो. त्याआधी एक सांगू इच्छिते की महाले सर लिखित 26/11 कसाब आणि मी हे पुस्तक आपल्या सभागृहाच्या बाहेर विक्री करता सवलतीच्या दरात उपलब्ध आहे, तर जरूर त्या स्टॉलला भेट द्या. एकदा रमेश महाले सर, त्यांची संपूर्ण टीम आणि मुंबई पोलीस यांसाठी टाळ्यांचा प्रचंड खूप खूप धन्यवाद सर. आता शेवटचा भाग, अर्थातच वोट ऑफ थँक्स. आजच्या 26/11 हल्ल्यावरील तपासाचे सखोल विश्लेषण करणाऱ्या अत्यंत